गेल्या शुक्रवारी आपण सांख्ययोग पाहिला होता आणि या शुक्रवारी काय घ्यायचं असा विषय होता. त्यावेळेला राजेशनी सुचवलं की आपण उपनिषद घेऊया. आपली साधारण अभ्यासाची पद्धत आजकाल अशी झालेली आहे की जेवढं काही अध्यात्माचं वाङ्मय आहे त्याला वाङ्मय असं संबोधून त्यातला कुठला तरी एक विषय घ्यायचा, त्या विषयावर आपण चर्चा करायची, त्या विषयाची थोडीशी माहिती करून घ्यायची आणि त्याचा कुठेतरी आपण आत्तापर्यंत ऐकलेल्या गोष्टीशी संबंध लावायचा, त्याचा आपल्या आयुष्याशी संबंध लावायचा आणि त्याचा जीवनामध्ये उपयोग करायचा. अशी साधारण आपली एक धाटणी आहे विचारांची. ज्या विषयाचा आपण आता अभ्यास करणार आहोत त्या विषयाच्या अभ्यासाची जी गरज आहे त्या गरजेनुसार त्याचा एक क्रम ठरलेला आहे. मुळात ज्ञानसंपादन हा विषय जिज्ञासा म्हणून ज्याच्या मनामध्ये येतो ती ईश्वराची अत्यंत उच्च कृपा समजली जाते. कैक लोक अत्यंत दुर्मिळ अशा नरदेहात येऊन असं काही अस्तित्वात आहे किंवा माझ्या आत्ता चाललेल्या विचारांमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे किंवा असा कोणता तरी विचार आहे हे सुद्धा ज्यांच्या किचगंतीत येत नाही त्यांच्यासारखी दुर्दैवी माणसं तीच आहेत. विचारांमध्ये असा फरक असण्याचं कारणही असं आहे की तो ज्या परिस्थितीमध्ये त्याच्या प्रारब्धानुसार जन्माला आला त्यानुसार त्याचं कर्म त्याला काम करावंच लागतं, बुद्धिकर्मानुसार आहे. म्हणून तो कोणत्या धर्मात जन्माला यावा, कोणत्या योनीत जन्माला यावा, कोणत्या ठिकाणी जन्माला यावा, कोणाच्या संगतीत जन्माला यावा, कोणाच्या पोटी जन्माला यावा आणि कोणाच्या बरोबर तो वाढावा, हे सगळंच्या सगळं कर्माधिष्ठित आहे, प्रारब्धाधिष्ठित आहे. असं असताना मग जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या नरदेहाला त्याच्या अत्यंत पूर्वसंचिताच्या पुण्याईमुळं नरदेह मिळाला, ही त्याची अत्यंत उच्च पुण्याई. तो मिळून तो अशा धर्मामध्ये जन्माला आला की ज्या धर्मामध्ये मी कोण आणि मी कशासाठी जन्माला आलो याचा उहापोह 5,000 वर्षापेक्षा जास्त वर्षांपासून चालू आहे. केवळ चालू आहे असं नाही, तर एखाद्या व्यक्तीनं त्याला समजलेली तत्त्व मांडली आहेत अशा प्रकारचा धर्म नसून अनेक व्यक्तींना एकाच प्रकारच्या सत्याचं विविध प्रकाराने झालेलं दर्शन, वर्षानुवर्षे होत असलेलं दर्शन, एकमेकाशी सुसंगत असं दर्शन, त्यांच्या विचारामध्ये असलेल्या मतभेदांमध्ये असलेली एकवाक्यता असणारा एकसंध पुढे जाणारा एक धर्म, ज्या धर्मामध्ये आपला समावेश झाला आहे ही त्या पुण्याची परपुण्य आहे. हे झाल्यानंतर हे ज्या धर्मामध्ये आहे त्या धर्मामध्ये ज्या पद्धतीने ते सांगितलं गेलं आहे ते त्या सगळ्या लोकांना त्यांच्या भाषेमध्ये कळावं म्हणून आचार्यांची लांबच लांब अशी संतांची परंपरा किंवा आचार्यांची परंपरा असावी, हे त्या धर्माचं एक आणखीन एक मोठं वैशिष्ट्य आहे. इतकंच नव्हे तर ज्यांना ज्यांना हे सत्य उमगलेलं आहे किंवा ज्यांना ज्यांना हे ज्ञान झालेलं आहे त्या ज्ञान झालेल्या द्रष्ट्या लोकांनी ज्यांना ज्ञान घेण्याची इच्छा आहे अशा जिज्ञासू लोकांसाठी ती जितकं सोपं करून सांगता येईल तितकं सांगण्याचा प्रयत्न केला, हे आणखी त्या धर्माचं वैशिष्ट्य आहे. आणि असा जो धर्म जो ज्या ज्ञानप्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारची अट घालत नाही, या ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करणारी व्यक्ती कोणत्याही धर्माची असू शकते, ती कोणत्याही वर्णाची असू शकते, तिची कोणत्याही प्रकारच्या समजुती असू शकतात, त्याच्या ज्ञानाची पातळी कोणतीही असू शकते, जर त्याला पेललं तर हे ज्ञान त्याच्या मुक्तीला कारणीभूत ठरतं. असा हा धर्म असल्यामुळं या धर्माचं नावच सनातन धर्म असेल. बऱ्याच वेळेला हिंदू धर्मामध्ये आपल्याला समाविष्ट केलेलं असल्यामुळं आपल्या धर्माचं नाव हिंदू धर्म आहे असं जे आपण समजतो ते काही काळानंतर संबोधला गेलेला धर्म आहे. हा धर्म जो आहे, ज्या धर्माचा मी पुरस्कर्ता आहे, आपण पुरस्कर्ते आहोत, तो सनातन धर्म आहे. आणि सनातन म्हणजे ज्याचा अर्थ इटर्नल, जो अनंत काळापासून चालू झालेला आहे, तो अनंत काळापर्यंत चालत राहील. धर्माचा अभिमान म्हणून तो धर्म नव्हे, तर तो जी तत्व जे सत्य सांगतो त्या सत्याला गवसणी घालण्याचं काम कोणतीही बुद्धी करू शकते,
ती कोणत्याही धर्मामध्ये असेल तरी चालेल असा तो धर्म असल्यामुळं, आणि म्हणून विश्व धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी केलेल्या भाषणाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा होता की ज्या हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी आलेलो आहे, त्या हिंदू धर्माच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्यांना अशा ठिकाणी घेऊन जायचं आहे की जिथं कोणत्याही धर्माची हरकत नाही आहे, फक्त केवळ आणि केवळ एकच सत्य आहे, आणि ते सत्यच सांगण्यासाठी मी इथं उभा, असं ते म्हणाले. आता एकदा ही गोष्ट कळाल्यानंतर प्रश्न असा येतो की ज्या सत्याची, ज्या ज्ञानाची चर्चा साधारण या धर्मामध्ये झालेली आहे, त्या अत्युच्च ज्ञानाच्या चर्चेपासून ते अत्यंत सामान्य ज्ञानाच्या चर्चेपर्यंत सर्व प्रकारची चर्चा या धर्माच्या आवाक्यामध्ये आलेली आहे. याचं कारण असं आहे, अध्यात्मामध्ये देर आर सर्टन थिंग्स मेंट फॉर क्लासेस अँड देर आर सर्टन थिंग्स मेंट फॉर मासेस. याच्यामध्ये कोणताही भेदभाव करण्याचा त्यांचा हेतू नाही आहे. याच्यामध्ये भेदभाव अशा पद्धतीने झालेला आहे की एखाद्या माणसाची कुवत पाहून, आणि म्हणून आपण कर्मयोगामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये स्वधर्म नावाचा एक भाग पाहिला. स्वधर्म म्हणजे त्याला त्याच्या परिस्थितीनुसार, आणि ही केवळ परिस्थिती त्याची आर्थिक, शारीरिक, मानसिक इतकीच सीमित नाही आहे, त्याची बौद्धिक कुवत किंवा पातळीसुद्धा त्या परिस्थितीचा एक भाग आहे. मग त्याला त्याच्या पातळीनुसार नरदेहामध्ये आल्यामुळे सद्योमुक्ती का नसेना, पण क्रमगतीने सुद्धा त्याला पुढे जाण्यासाठी कुठे ना कुठे संधी असावी म्हणून धर्माच्या वेगळ्या वेगळ्या पातळ्या निर्माण केल्या गेलेल्या आहेत. त्या पातळ्या जशा जशा पद्धतीच्या आहेत, जो ज्या पातळीवर तशा त्या पातळीने हा धर्म त्याला धर्म म्हणून तो स्वीकारू शकतो. धर्म या शब्दाचा अर्थ मुळात असा आहे की त्याचा मूळ धातू आहे ध्रुव. ध्रुव म्हणजे धरणे किंवा पकडणे. काय पकडायचं आणि कशाने पकडायचं, त्याच्यामध्ये धर्माचं गम्य आलेलं आहे. पकडायचं ते बुद्धीने पकडायचं, कारण पकडण्याचं काम फक्त एकच वस्तू करू शकते आणि त्याचं नाव बुद्धी असं आहे. बाकीच्या कोणत्याही अवयवांमध्ये, इंद्रियांमध्ये पकडण्याची ताकद नाही आहे. ती कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, पण पकडण्याचं काम, निश्चितता करण्याचं काम, निश्चयात्मक वृत्ती ही बुद्धी, फक्त बुद्धीच करू शकते. मग त्या बुद्धीची पकडण्याची जी क्षमता आहे, ती क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी असण्याचं कारणच असं आहे की आपण सांख्य तत्त्वज्ञानामध्ये पाहिलं की त्रिगुणात्मक सगळं असल्यामुळे जिथे ज्या गुणाचा परिपोष तिथे त्या प्रमाणामध्ये बुद्धीची पातळी. ज्याचा सत्वगुण अत्यंत परिपोषावर आहे, ज्याचा सत्वगुण अत्यंत उत्कर्षावर आहे, अशा माणसाची बुद्धी ही तीक्ष्ण, सूक्ष्म आणि भेदक असतेच. म्हणून सत्यगुणाचा पुतळा असणारे आचार्य शंकराचार्य असोत किंवा विवेकानंद असोत किंवा काका असोत, यांना ग्रंथाच्या अध्ययनामध्ये जी गती लाभली, ती गती लाभण्याचं कारण 2 आहेत. एक अशा प्रकारची ऋतंभरा प्रकारची बुद्धी, आणि दुसरं म्हणजे जवळजवळ अध्याय संपत आलेला होता, राहिलेला फक्त वाचण्यासाठी आता या जन्मामध्ये आले. जवळजवळ जेवण खान संपत आलेलं होतं, फक्त थोडं काहीतरी राहिलंय म्हणून आलेली लोक आहेत. म्हणून बऱ्याच वेळा अध्यात्मामध्ये प्रगती करताना आपल्याला येणारी एक शंका अशी असते की माझं केव्हा, कधी आणि कसं होणार. त्याचं उत्तर असं आहे की जसं होणार तसंच होणार. त्याचं कारण असं आहे, आत्ता मी करत असलेलं जे कर्म आहे, माझं क्रियमाण, ते जर मी ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने केलं तरी क्रमशः का होईना मी तिथे पोचेनच. आणि इथे पोचण्याच्या चढाओढीमध्ये सगळ्यात मोठी स्वागतार्ह गोष्ट अशी आहे की या चढाओढीला अध्यात्मामध्ये मान्यता आहे. अध्यात्मात स्वार्थाला मान्यता आहे, परमार्थामध्ये स्वार्थाला मान्यता एवढ्यासाठी माझ्यासाठी काय हे इथं पाहावं, व्यवहारात नाही पाहिलं तरी चालतं. म्हणून काका म्हणतात व्यवहारात परमार्थ असावा, अध्यात्मात स्वार्थ असावा. आमचं नेमकं उलटं होतं. आणि इथे आता एक महत्त्वाची गोष्ट अशी येते की मला ज्या धर्माचा मी अनुयायी आहे, ज्या विचारांचा मी भक्त आहे, आणि ज्या धर्माचा मी अभ्यास करू इच्छितो माझ्या कल्याणाकरता, त्या धर्माची मला किंबहुना ठोकळ का होईना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. जर मला जिथे जायचं आहे त्या भागाचा पत्ता आणि त्या भागाची काही माहितीच नसेल तर माझी कोणत्याही प्रकारची मार्गक्रमणा होऊ शकत नाही. मनामध्ये कितीही इच्छा जरी असेल, मला जरी डॉक्टर व्हायचं असं वाटत असेल तर मला तेवढे मार्क्स 12वीला मिळवावे लागतील, मग मेडिकलला ॲडमिशन मिळेल. तिथे गेल्यानंतर मी तो अभ्यास करू शकेन न करू शकेन ही पुढची गोष्ट आहे. त्यामुळं आपल्या ग्रंथांच्या रचनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्या.
आणि विद्या जर संपादन करायची असेल तर पहिल्यांदा विद्यास्थानं कोणती आहेत ते माहिती पाहिजे. म्हणून आपल्या सनातन धर्मामध्ये जलानंतर हिंदू धर्म असं नाव देण्यात आलं आणि ते देण्याबद्दल आमचं कोणत्याही प्रकारचा आक्षेपही नव्हता, कारण आक्षेपार्ह असं या धर्मात काही नाहीच आहे. अमुक एक केल्यामुळे मी हिंदू होतो किंवा सनातन होतो आणि अमुक एक न केल्यामुळे मी होत नाही असं न सांगणारा केवळ एकमेव हा धर्म. म्हणूनच या धर्मात प्रवेश नाही, या धर्मातून बाहेर पडण्याचा. कोणी उठून सांगू शकतो मी या धर्मातून बाहेर पडलो, 4 लोक टाळ्यासुद्धा वाजवणार नाहीत. आणि कोणी म्हणू शकतो की मी या धर्मात आलो, त्याचंही कोणाला फारसं कौतुक वाटणार. तो फक्त इतकं विचारेल की तुमचं अमुक उपनिषद वाचून झालंय का, तुम्ही ब्रह्मसूत्र वाचलीत का, बाकी तुम्ही काय घालता, काय करता, काय खाता, कोणाशी राहता, याच्या सगळ्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध इथे येत नाही. प्रश्न असा आहे की जितकं म्हणून ज्ञान संपादनासाठी आध्यात्मिक ग्रंथ तयार झाले, त्या ग्रंथांच्या वेगळ्या वेगळ्या पायरीप्रमाणे ते ग्रंथ त्या त्या पद्धतीने रचले गेलेले आहेत. त्या सगळ्यांना त्यांनी विद्यास्थान असंच नाव दिलेलं आहे. म्हणून पुराणांना नावं ठेवण्याची अलीकडे प्रथा आहे. पुराणांना किंवा भागवताला नावं ठेवण्यापेक्षा ती सुद्धा एक पायरी आहे. केवळ भागवत वाचून मुक्त झालेली सुद्धा माणसं आहेत. आणि एवढ्याच कारणासाठी आपल्याकडे चातुर्दश विद्यास्थान म्हणून 14 गोष्टींचा विद्यास्थान असा संदर्भ दिला जातो. अर्थात पहिले 4 त्यातले 4 वेदच आहेत. ते 4 वेद आहेत, 6 वेदांग आहेत. शिक्षा आहे, कल्प आहे, छंद आहे, ज्योतिष आहे आणि व्याकरण आहे. आणखीन एक राहिलं म्हणजे निरुक्त. आता निरुक्त राहण्याचा म्हणजे ही 6 छंद का महत्त्वाची मांडलेली आहेत त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की मुळात ज्ञान संपादन झालं असं कोण म्हणालं, असे ते ऋषी म्हणाले जे मंत्रद्रष्टे होते. मंत्रद्रष्टा या शब्दाचा अर्थ असा की जो मंत्र लिहिलेला आहे तो तसाच्या तसा माझ्या मनोवृत्तीला कळाल्यानंतर माझ्या बुद्धीच्या मार्फत जे मला काही होतं, एकम सत्यम याची मला जी जाणीव होते, त्या जाणीवेत आलेला जो अनुभव आहे किंबहुना त्या जाणीवेमध्ये जो स्थित झालेला आहे, त्या अढळपदी जो बसलेला आहे, जो कुटस्थावर आहे. कुटस्थ म्हणजे पर्वताचं शिखर किंवा कुटस्थ म्हणजे ऐरणीवर ठेवलेली गोष्ट. ऐरणीला सुद्धा कुटस्थ म्हणतात. म्हणजे जे काही मारलं, ज्याच्यावर काही केलं तरी ते बदलत नाही, पण त्याच्याशिवाय काही मारता येत नाही किंवा काही बनवता येत नाही, किंवा जे पर्वताच्या टोकावर किंवा माथ्यावर असतं ते कुटस्थ तिथं जो बसलेला आहे त्याला जर विचारलं की ज्ञान झालं का, तर तो म्हणेल हो. मग झालं तर मला सांगा म्हटल्यानंतर त्याची सांगण्याची जी पद्धत आहे, त्याची सांगण्याची आणि ती सांगण्याची जी उर्मी आहे, त्या उर्मीमध्ये त्यानं जे सांगितलं. उदाहरणार्थ आर्किमिडीज जेव्हा युरेका युरेका म्हणाला तेव्हा त्या युरेका या शब्दाला काही अर्थच नव्हता, पण त्या युरेकाच्या मागं केवढं मोठं तत्त्वज्ञान दडलं होतं फिजिक्समधलं हे वाचणाऱ्यांना कळतं. तसं या मंत्रद्रष्ट्या ऋषींनी जे जे काही उच्चारलेलं आहे ते उच्चारलेलं आपल्याला कळणं शक्य नाही, कारण ते त्या अवस्थेमध्ये कळालेलं. आता याचा एकच अर्थ असा होतो, एकतर मी त्यांच्या पातळीला त्यांच्या बरोबर जाऊन बसून ते माहिती करून घेईन, किंबहुना माझी पातळी इतकी उंचावेल की ते कदाचित काय म्हणाले असावेत याचा मला अंदाज येईल. त्यांनी वरच्या बाजूनी एक निरोप पाठवलेला आहे की वर येण्यासाठी पर्वतावर मार्ग कसा आहे याच्याबद्दल काही कोड वर्ड्स पाठवलेले आहेत. ते समजल्याशिवाय मला कुटस्थावर जाता येत नाही. आता प्रश्न असा येतो की मला जाता येत नाही, पण ते गेलेत नक्की. त्यांनी सांगितलं इथंपर्यंत माझी अढळ आणि श्रद्धा आहे त्यांच्यावर, माझ्या मनामध्ये निश्चय आहे की ते माझे कल्याणकारी आहेत आणि त्यांनी मार्ग सांगितलेला आहे. आता प्रश्न असा येतो की हा मार्ग जर तिथंपर्यंत जायचं असेल तर मला समजत नाही आहे, जाणं तिथं कर्मप्राप्त आहे. मग याचा एकच त्याच्यामध्ये उपाय राहतो की जे तिथं गेले त्यांनाही हेच कोडवर्ड पाठवले गेले होते. त्यांनी त्या कोडवर्डला थोडंसं विस्तृत वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि हे विस्तृत वर्णन करून सांगितलेले जे आचार्य आहेत पहिल्यांदा त्यांचं वाचावं आणि मग शेवटी सगळ्यात शेवटी कोडवर्ड जसाच्या तसा वाचावा. सुदैवाने किंवा दुर्दैवानं आज आपण कोडवर्डच्या अभ्यासासाठीच बसलो आहोत, पण त्याच्यापूर्वी असं अपेक्षित आहे की त्याला सततसंग अनुषंगाने ज्या ज्या काही गोष्टी त्या कोडवर्डसाठी झालेल्या आहेत, त्या मूलमंत्रासाठी जे जे काही सांगितलं गेलेलं आहे त्याचा सगळा अभ्यास आमचा झालेला आहे असं गृहीत धरून उपनिषदांचा अभ्यास केला जातो. या 6 वेदांगांचं महत्त्व असं आहे की आता जर मला कोडवर्ड्स तर फार दूरची बाब आहे, मंत्र तर फार दूरची बाब आहे. मंत्रांवर जे लिहिलं गेलं ते समजण्यासाठी मला काही ना काही गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. आणि त्या गोष्टींचा आधार घेणं म्हणजे
साधी गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीला जर एखादी म्हण सांगितली एखाद्या भाषेमधली, तर ती म्हण कळण्यासाठी ती भाषा यावी लागते, मग त्या म्हणीचा अर्थ कळतो. असं जर असेल तर आता जे जे काही आचार्यांनी या सुक्तांवर सांगितले ते कळायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला याव्यात अशा अपेक्षा आहेत. उदाहरणार्थ, जे त्यांनी म्हटलं ते तसंच्या तसं आपण म्हणावं, म्हणजे तसाच्या तसा तो शब्द जो हा अर्थ भारवाही आहे तो तसाच्या तसा माझ्या कानावर येऊन त्या श्रवणाने मला कळेल. एक शब्द, उदाहरण सांगायचं झालं तर नी हा शब्द, तो इकडे तिकडे जरी झाला तरी संपूर्ण सुक्ताचा अर्थ बदलू शकतो. मेघदूतामध्ये हा तर सूत्रांचा भाग झाला. मेघदूतामध्ये कालिदास सुरुवातीला असं म्हणतो, रघुवंशमध्ये सुरुवातीला असं म्हणतो, पार्वती परमेश्वरू. आता पार्वती परमेश्वर, पार्वतीचा जो परमेश्वर म्हणजे शिव, त्याच्याबद्दल चाललंय. याचे 6 पाठभेद आहेत. याच्यात विष्णू सुद्धा आहे असं व्यवस्थित संस्कृतमध्ये सांगितलं गेलेलं आहे. परमधला रम, रम रम्ययती, त्याच्यावरून विष्णूपर्यंत अशा 5 पाठभेद फक्त एका शब्दामध्ये काढलेले आहेत, एका काव्याच्या. तर इथे तर आपण अशा गोष्टीची गोष्ट करतोय की ज्या गोष्टीमध्ये सगळं ज्ञान प्राप्त व्हावं यासाठीचा मार्ग, जो नॉर्मली सांगता येणंच अवघड आहे, ज्याला नेती नेती म्हणतात, असं काहीतरी सांगण्याचा प्रकार केलेला आहे. हे कळावं आणि कळताना ते सूत्रबद्ध पद्धतीने कळावं म्हणून ही 6 वेदांग आलेली आहेत. त्यातलं पहिलं शिक्षा जे आहे ते फोनेटिक्स आहे. उच्चारण कसं व्हावं, कारण उच्चारण जर व्यवस्थित असेल तर शब्द तशाचा तशा येऊ शकतो. त्याच्यानंतर जे येतं ते निरुक्त. निरुक्त हे एस्काचार्यांनी लिहिलेले निरुक्त साधारण वापरलं जातं. निरुक्ताचा अर्थ असा आहे, पूर्ववेदिक संस्कृत आणि वेदिक संस्कृत आणि संस्कृतामध्ये होत असलेला बदल. यामुळं व्यावहारिक संस्कृतमध्ये, आपल्याला जर कोणतंच संस्कृत येत नाही, पण व्यावहारिक संस्कृतमध्ये आणि पूर्ववेदिकमध्ये फरक आहे. आता प्रश्न असा येतो की हे सगळ्या ज्या स्मृती आहेत, सगळ्या ज्या श्रुती आहेत, त्या सगळ्या पूर्ववेदिक संस्कृतातल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शब्दाचा जर अर्थ व्यवस्थित लागला नाही, म्हणजे त्याची डिक्शनरी व्यवस्थित हवी पूर्ववेदिक संस्कृताची, आणि त्याबरोबर त्याचा थिसॉरस सुद्धा व्यवस्थित असावा. हा डिक्शनरी आणि हा थिसॉरस हा प्रकार म्हणजे निरुक्त. यस्काचार्यांनी एक एक शब्द घेऊन, आता शब्दांचं उच्चारण कळालं, शब्दांचा अर्थ कसा आहे तो कळाला. आता प्रश्न असा आहे की जे उच्चारण कळालं, जे अर्थ कळालं, त्याची मांडणी कळाली पाहिजे. पण ती मांडणी इतकी सूत्रबद्ध असली पाहिजे, कारण मुळातच गवसनी अशा विषयाला घातलेली आहे की तो अत्यंत जटिल विषय आहे, अनुभवाचा विषय आहे, अनुभूतीचा विषय आहे, ज्याला शब्दात वर्णन करणं अशक्यप्राय आहे. अशी गोष्ट जर वर्णन करायची असेल तर मग त्याचं व्याकरण किती व्यवस्थित असायला हवं. म्हणून पणींसारखा ऋषी, यांना ऋषीच म्हणण्याचं कारण असं आहे की त्यांना हे लिहिण्यापूर्वी विषय किती कळालेला असला पाहिजे. त्यामुळे ज्याचा शिक्षेचा अभ्यास झालेला आहे, ज्याचा निरुक्ताचा अभ्यास झालेला आहे, तो पणिनींच्या व्याकरणाकडे वळतो आणि मग व्याकरणाच्या सगळ्या गोष्टी समजावून घेतो. व्याकरण समजल्यामुळे संस्कृतमध्ये कशा प्रकारची वाक्यरचना होते, संधी समास आणि विग्रह कशा प्रकाराने चालतात, प्रत्यय कशा प्रकाराने चालतात, उपसर्ग कशा प्रकाराने चालतात आणि प्रत्यय कशा प्रकाराने वापरतात, तद्धित म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची गरज एवढ्यासाठी आहे. आपण आता पुढे जेव्हा सरकू तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत, आणि त्या कशा पद्धतीने लागणार आहेत. शंकराचार्यांनी या गोष्टींच्यावर भाष्य करण्यापूर्वी शंकराचार्यांनी या 6 वेदांगांचा इतका अभ्यास केलेला होता, म्हणून त्याचं भाष्य ते तसं करू शकले. म्हणून त्याच्यातली जी मेख म्हणतो आपण ती त्यांना कळते, आणि त्यांना कळते तीच मग आपण कळून घ्यावी, याचं कारण त्याचा अभ्यास झालेला आहे. छंद म्हणजे मीटर, किंवा कोणत्या छंदामध्ये ते नाव, अनुष्टुभ छंद आहे. असे छंद करण्याचं कारण पण असं होतं की जेव्हा ते काही म्हटलं जाईल त्या म्हणण्यामध्ये एक प्रकारची गेयता यायला हवी. मग कशाला गेयता यायला हवी हो? इतक्या विचार करणाऱ्या लोकांना एखादी लिपी काढता आली नसती, लिहून ठेवा भोजपत्रावर म्हणून. प्रश्न असा आहे की लिहिल्याने, चुकीच्या उच्चारणाने, चुकीच्या विद्यार्थ्याच्या हातात दिल्याने कोणताही मंत्र भ्रष्ट होऊ शकतो. एवढ्या एका कारणासाठी उच्चारण ज्याचं झालेलं आहे, पूर्ण शिक्षा ज्याची पूर्ण झालेली आहे, ज्याचं निरुक्त झालेलं आहे, ज्याचं व्याकरण झालेलं आहे, त्याला पाठ शिकवला जातो. मग तो पाठही कसा आहे की पाठ असा असावा की वाक्य पाठ, पहिला पाठ आहे, जसा मंत्र आहे तसाच्या तसा म्हणायचं.
संस्कृतमध्ये एक प्रचंड प्रमाणाचं स्वातंत्र्य आहे लिहिणाऱ्याला. त्याला कर्ता कर्म क्रियापद हे कुठेही कशाही पद्धतीने वापरता येतं. प्रचंड प्रकारची लवचिकता त्या भाषेमध्ये आहे. त्यामुळे जो शब्द तुम्हाला इकडे घ्यायचा आहे, जो शब्द तिकडे घ्यायचा आहे, तो तुमच्या छंदाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. नुसतंच ते नाही, त्याच्याबरोबर अलंकार सगळे वापरता येतात त्याच्यामुळे. मग असं जर असेल तर आत्ताच आपण आता थोड्या वेळाने पाहू, एखादा पाठ ओम सहनाववतो पाहायला गेलं तर ते म्हणायला खूप सुंदर वाटतं, पण ती पाठरचना आहे, त्याला सरळ पाठ म्हणतात. आता त्याचा पुढचा प्रश्न असा येतो की त्याच्यामध्ये असणाऱ्या जेवढ्या संधी आहेत त्या पहिल्यांदा सोडवल्या जातात. त्याला पदपाठ असं म्हणतात. म्हणजे आपण पहिल्यांदा वाक्यपाठ केला, पदपाठ केला, त्याच्यानंतर जे शिकणारी लोक होती, ज्यांनी हे वरूनपासून खालीपर्यंत आणलं, त्यांची पद्धत अशी होती की त्याच्या पुढे ते क्रमपाठ करायचे. क्रमपाठामध्ये पहिला श्लोक किंवा पहिली ओळ, दुसरी ओळ, मग परत दुसरी ओळ, पहिली ओळ, 1 2 2 1. पहिल्यांदा पहिल्या क्रमामध्ये 1 2 3 4 असं जातात. दुसऱ्या क्रमामध्ये 1 2 2 3 3 4 4 4 वर 2 परत 5 5 वर 2 मग 6. हा क्रमपाठ आहे. पुढे क्रमपाठ करता करता या पाठांमध्ये 1 2 3 4 लाईन करायची, परत पहिल्या लाईनला यायचं, परत पहिल्या 3 लाईन घ्यायच्या, 4 5वी घ्यायची, परत पहिल्या लाईनला यायचं. असा एक पाठ, एक ओळ 11 वेळेला रिपीट होईल अशा प्रकारचे पाठ होते. त्याला मालापाठ, शिखापाठ आणि शेवटी घनपाठ म्हणून एक प्रकार आहे. तर घनपाठी म्हणतात. घनपाठी म्हणजे ज्यांनी अशा प्रकारे वेद शिकलेला आहे. पण वेद शिकलेला म्हणजे काय, तर फक्त उच्चार करायला शिकलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे जी वस्तू आहे, जो हिरा घरामध्ये घेऊन यायचा, तो गणपतीची जी मूर्ती आहे ती तशी तर तशी पहिली घरात आली पाहिजे, मग त्याची पूजा वगैरे नंतर. त्यामुळे त्याचं कुठे मध्ये कवची उडू नये, त्याचा कुठलाही भाग, कारण त्याच्यातलं सगळंच निघून जाईल. कोणताही भाग त्याचा सुटा नाही आहे, सोडायचा नाही आहे, त्याचा कॉमा आला पाहिजे. म्हणून महाप्राण ज्या पद्धतीने आपण उच्चार करतो, ते कुठे विसर्ग हा कुठल्याही भाषेमध्ये नाही आहे. विसर्ग संस्कृतात असण्याचं कारण असं आहे की त्याचा महाप्राण कुठे आहे, अल्पप्राण कुठे आहे, हे जर लक्षात आलं नाही तर इथं नेमकं ऋषींना काय म्हणायचं आहे हे कळत नाही. अशा प्रकारे सगळ्या वेदांचं पाठांतर करून घेण्यासाठी लागणारी जी वेदांग आहेत त्याला 6 वेदांग म्हणतात. 4 वेद झाले, 6 वेदांग झाली, 4 उपांग आहेत. दर्शनांचा समावेश उपांगात होतो. मीमांसा नावाचं एक उपांग आहे. मीमांसेमध्ये दोन्ही मीमांसा येतात, पूर्व मीमांसा येते, उत्तर मीमांसा येते. पूर्व मीमांसेमध्ये सगळ्या प्रकारचे यज्ञ, याग, पाठ, विधी सगळे सांगितलेले आहेत. जी षोडशोपचार पूजा आपण म्हणतो ती सगळीच्या सगळी त्याच्यामध्ये आहे. गंमत अशी आहे की ज्या मंडन मिश्रांना वादविवादामध्ये शंकराचार्यांनी हरवलं, त्या वादाचा विशेष मुळात सगुण पूजा की निर्गुण पूजा हाच होता. आणि ज्या निर्गुण पूजेचा पुरस्कार करणारे शंकराचार्यांनी जेव्हा मंडन मिश्रांना हरवलं, तेव्हा त्याच मंडन मिश्रांना जेव्हा शंकराचार्य षोडशोपचार पूजा करताना दिसले, तेव्हा त्यांच्यावर फार मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्यापुढे उभं राहिलं होतं. आणि मग सगुणाची निर्गुणाची काय जोड आहे त्याची चर्चा त्यांच्या दोघांमध्ये झालेली, ती आचार्यांनी पुढे लिहून पण ठेवलेली आहे. आता या उपांगामध्ये मीमांसा आहे, दुसरं न्याय आणि सांख्य हे एकत्र येतं. आणि वैशेषिकाला वेगळं अंग मानलं जात नाही, का तो न्यायाचा छोटा भाऊ आहे. जसं योग हा नेहमी सांख्यांच्या बरोबरच येतो. सांख्य आणि योग हे हातात हात घालूनच येतात. सांख्यांच्या मध्ये फक्त ईश्वर घाला त्याचा योग होऊन जातो. सांख्य निरीश्वर आहेत, योग सईश्वर आहेत, बाकी सगळं सारखं आहे. त्यामुळे न्याय वैशेषिक, कनादांचं वैशेषिक, गौतमांचं न्याय आणि सांख्य, कपिल मुनींचं आपण पाहिलं मागच्या वेळेला ते, आणि योग हे पातंजलींचे एकत्र समजलं जातं. जसं मीमांसा, त्यामुळे इथे 6 दर्शने येऊन जातात 4 उपांगामध्ये. तिसरं उपांग आहे पुराण. पुराणामध्ये 18 पुराण आहेत, 18 उपपुराण आहेत आणि 2 इतिहास आहेत, रामायण आणि महाभारत. ज्याला इतिहास असं म्हणतात. गंमत अशी आहे की कशालाही पुराण म्हणायचं, कशालाही आख्यान म्हणायचं, कशालाही व्याख्यान म्हणायचं, कशालाही इतिहास म्हणायचं असं नाही आहे. या सगळ्यांच्या व्याख्या मुद्देसूद पद्धतीने सांगितल्या गेलेल्या आहेत. पुराणांची व्याख्या आहे ती जवळजवळ 2 श्लोकांमध्ये, असं 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 असेल तर त्याला पुराण म्हणावं. त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, त्याच्यामध्ये किती प्रकारचं, किती लोकांच्या, किती पिढ्यांचा इतिहास असला पाहिजे कमीत कमी, त्याचे किती भाग असले पाहिजेत, त्याच्यामध्ये किती आख्यानं असली पाहिजेत, किती श्लोक असले पाहिजेत, त्याची मिनिमम श्लोकांची संख्या काय, जास्तीत जास्त किती असू शकतील, अशा पद्धतीने त्याचं वर्णन.
4 वेद, 6 वेदांग, 4 उपांग आणि 4 उपवेद. आता 6 4 10 4 14 चतुर्दश विद्यास्थान आहे. 4 उपवेद जे आहेत म्हणजे अर्थवेद, आयुर्वेद, गांधर्ववेद आणि धनुर्वेद हे उपवेद मानले गेले आहेत. त्याचा प्रत्यक्ष ज्ञानप्राप्तीसाठी फारसा संबंध येणार नाही. या 14 विद्यास्थानातल्या कोणत्याही विद्यास्थानावरून सुरुवात करून कुठेही व्यक्ती पोहोचू शकते. या सगळ्यांची सांगड घालत घालत पोहोचू शकते. यातल्या काही लोकांचाच आधार घेऊन पोहोचू शकते. काही लोक फक्त महाभारताला घेऊन सुद्धा पुढे जाऊ शकतात. काही महाभारतातलं तत्त्वज्ञान समजल्यानंतर याचा उगम कुठे आहे पाहून मग उपनिषदांकडे वळतील, तिथून पुढे जातील. असं कोणत्याही प्रकारचं आपण हे करू शकतो. शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करताना साधारण वेदांचा अभ्यास करताना वेदांच्या वेगळ्या वेगळ्या भागांचा अभ्यास केला जातो. मुळात वेदांना आपण अपौरुषेय म्हणतो. त्याचं कारणच असं आहे की पुरुष म्हटल्यानंतर कुठेतरी कृती आली आणि कृती आली की त्याच्यामध्ये चूक आली. बिनचूक काम होणं हे फक्त परमेश्वराच्या, कारण तोच बिनचूक काम आत्तापर्यंत करत राहिलेलं आहे. आणि हे ज्ञान बिनचूक असल्यामुळं ते पुरुषांकडून येणं शक्य नाही. किंबहुना ते पुरुष जे देवमय झाले होते, कदाचित त्यांना तुकारामांसारखे 2 हात असतील, पण ते जेव्हा बोलत होते तेव्हा वेद त्यांच्याच तोंडून बोलला. म्हणून देवपदाला पोचलेले तुकारामच फक्त म्हणू शकले की वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा आणि काही व्हावा भार माथा. डोक्यावर वजन म्हणून घ्यायला हरकत नाही बाकीच्या लोकांनी, आम्हाला त्याचा अर्थ कळालेला आहे असं एम्फॅटिकली सांगणारे ते संत होते. त्याचं कारण असं होतं की ते जेव्हा बोलले तेव्हा त्यांच्या तोंडून देव किंवा देव अवस्थेला पोचलेले ते बोलत होते. वेदांच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर वेदांचे 4 भाग मुख्यतः पडतात. एक पहिला जो आहे तो मंत्रसंहिता भाग आहे. याच्यामध्ये पूर्ण देवस्तुती आहे. याच्यामध्ये देवांच्या स्तुती आहेत, देवांकडे मागण्या केलेल्या आहेत, देवांकडून आपल्याला काहीतरी हवं किंवा काय असावं असं आहे. साधारण असं म्हणतात की वेदांचे 4 भाग हे पुरुष म्हणजे वेदांमध्ये जे आश्रम सांगितले त्या 4 आश्रमांना फार समांतर आहेत. यातला जो मंत्रसंहिता भाग आहे, देवस्तुती भाग जो आहे तो ब्रह्मचर्याशी संबंधित आहे. जोपर्यंत ब्रह्मचर्य व्रतामध्ये आश्रमामध्ये तो असतो तोपर्यंत त्यानं देवस्तुतीकडे जास्त लक्ष द्यावं. कारण बुद्धीचा विकास तितका परिपक्व नाही की त्यांनी उपनिषदाला हात घालावा. मग लगेच प्रश्न असा येतो की मी एवढ्या कमी वयामध्ये विवेकानंद आचार्य, त्यांची गोष्ट वेगळी आहे. ते आलेच मुळात सांगण्यासाठी, त्यामुळे त्यांना काही करायचं शिल्लक नव्हतं. ज्ञानेश्वरांना मग एवढ्या लवकर कसं कळालं? आपण ज्ञानेश्वर नाही. साधारण आश्रमामध्ये जो ब्रह्मचर्य आश्रमामध्ये त्यांनी मंत्रसंहिता देवस्तुती करावी. त्याच्यानंतर येतं ब्राह्मण, दुसरा भाग. या ब्राह्मण भागामध्ये आता काय झालेलं आहे की ज्या मंत्रांची किंवा ज्या पूजा सुरुवातीच्या साधारण ब्रह्मसंहितेतला मंत्रसंहितेतला साधारण एखादा मंत्र पाहिला तर तो असा असतो की हे पुषण देवा, तू आम्हाला भरपूर खायला दे, आमची मुलं बाळं मोठी होऊ देत. अशा साध्या सोप्या भाषेमध्ये देवस्तुती आहे. त्याच्यामुळे एक प्रकारचे संस्कार त्या बालवयावर होतात. त्या वयावर असे संस्कार होतात की असं काहीतरी आहे, हे सगळं पूज्य आहे. याचे डिटेल्स जरी नाही कळाले तरी कमीत कमी श्रद्धा वाढवण्यासाठी त्याचा सगळ्यात मोठा उपयोग होतो. पुढे ब्राह्मणांमध्ये काय झालं तर याच मंत्रांचा विस्तार झालेला आहे आणि यज्ञांचं स्वरूप आता इथं मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे. म्हणजे आता इथे आहुती, यज्ञ हे सगळे प्रकार आपल्याला दुसऱ्या भागामध्ये दिसतात. इथंपर्यंत जो वेदांचा भाग आहे तो बराचसा करण्यावर भर देणार आहे, कर्मकांडावर भर देणार आहे. आता हळूहळू कर्मकांडाकडून विचारांकडे प्रगती होताना दिसते. ती प्रगती त्या समाजामध्ये तशा पद्धतीची झाली म्हणून वेद तसे झाले की वेदांनी मुद्दामूनच अशी प्रगती करून ठेवलेली आहे की आपलीच प्रगती मुळात अशा पद्धतीने होते, सगळंच एकमेकाला जमणार. माझ्या स्वतःच्या आध्यात्मिक विचारांचा विकासाचा जर मी मागोवा घेतला, आपण जर मागोवा घेतला तर असं दिसतं की आपण साधारण अशाच पद्धतीने पुढे गेलो. लहानपणी आरती करायला सांगितली, आम्ही आरती केली. गणपतीला टाळ्या वाजव म्हटल्यानंतर टाळ्या वाजवल्या. आम्ही वेदस्तुतीत होतो. हळूहळू काय झालं तर पुढे त्यांनी असं सांगितलं की गणपतीची पूजा करताना 21 अमुक ते तमुक, पुढे हे मागे ते त्या बाजूला ते. हळूहळू आम्ही ब्राह्मणांकडे गेलो आणि त्याच्यानंतर मात्र अशी सुरू झाली की हळूहळू आम्ही विचारांकडे पुढे प्रगल्भ व्हायला लागलो. जसे जसे विचारांकडे गेलो तसे तशी अरण्यकं सुरू झाली. अरण्यकांना अरण्यक नाव देण्याचं काम असं आहे की ज्या काळामध्ये आपण असं म्हणू की या पूजा वाढल्या होत्या, पूजेचं स्तोम नव्हतं पण पूजा वाढल्या होत्या, त्या सगळ्या याच्यामध्ये काही लोकांना प्रश्न पडायला लागले की हे सगळं करायचं मात्र सगळं चाललंय, कारण याचे इतके काटेकोर नियम झाले की त्याच्या
समिधा कशा असाव्यात, समिधेचा आकार किती असावा, दर्भाचा आकार किती असावा, स्थापत्यशास्त्र कसं वापरावं, यज्ञ कसा बांधावा, सगळं करता करता एक प्रश्न असा यायला लागला की हे सगळं केलं मी, हे कशासाठी, नेमकं याच्यातून मला काम काय मिळतंय, आणि जर केलं नाही तर मिळणार नाही का, असे प्रश्न जेव्हा यायला लागले तेव्हा तेव्हा बऱ्याचशा व्यक्तींनी अरण्यामध्ये जाऊन याच्यावर विचार करण्याचा प्रयत्न केला. अरण्यामध्ये जे झालं म्हणजे विचारांती जे आलं ते अरण्यकांमध्ये आलं. अरण्यकामध्ये पहिल्यांदा पूजा आणि यज्ञाचं तत्वज्ञानात्मक विवरण आहे. विवरण तत्वज्ञानात्मकच आहे, पण आहे मात्र यज्ञाचं, आहे मात्र पूजेचं, अजूनही आत्म्याचं विवरण, अशा प्रकारचे विषय तिथं नाही आहेत. किंवा मी कोण असा विषय नाही आहे, ज्याला मेटाफिजिक्स इंग्रजीमध्ये म्हणतात. मागच्या वेळेला आपण मेटाफिजिक्स किंवा अध्यात्म आणि तत्वमीमांसा आणि हे पाहिलं होतं, इपिस्टेमॉलॉजी, ते अजूनही तिथंपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. फक्त जे चाललंय त्याची कारणं दाखवा असा प्रकार चालू होता, त्याला अरण्यक म्हणतो. आणि तो साधारण वानप्रस्थात आपल्याकडेही व्हायला लागतो. जेव्हा साधारण 45-50च्या आसपास आपण पोहोचायला लागतो, व इकडं तिकडं होऊ शकतं, पण साधारण हा विचार बळावायला लागतो. आणि हा विचार बळवायचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्टीमधला विचार जास्त आपल्याला अपील करायला लागतो आणि कृती कमी कमी आपल्याला अपील करायला लागते. आता आपण फारसं मुलांवर रागवत नाही की तू इकडे का उभं राहिलास आणि तिकडे का उभं राहिलास. त्याचं कारण आपण पुढे गेलेलो असतो. आपण म्हणतो झाला हरकत नाही, असं काय देव का इतकं वाईट थोडाच असतो. या विचारांमध्ये होणारा जो बदल आहे त्याचा अर्थच असं की आपण वानप्रस्थाश्रमाकडे झुकतो, तशा प्रमाणात अरण्यक तशी झुकलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी जो आहे उपनिषदांचा भाग आहे. चौथा भाग वेदांचा शेवटचा भाग, वेदांचा अंत. अंत दोन दृष्टीने, एक वेद संपले म्हणून, एक वेदातनं जे काय शिकायचं ते संपलं म्हणून, आणि जे वेदांचं खरोखर उच्चतम जे आहे, शेवटचं जे आहे ते म्हणून, अशा तिन्ही अर्थाने त्याला वेदांत असं नाव. त्या वेदांतातल्या उपनिषदांचा अभ्यास करण्यासाठी आपण आज जमलो. ही पूर्वपीठिका. आता प्रश्न असा आहे की संन्यास म्हणजे काय. ज्यांनी भगवस्त्र काढलं, घर सोडलं, ते संन्यासी. संन्यास हा घ्यायचा आहे की हा वृत्ती आहे. संन्यास ही वृत्ती आहे आणि ती घेण्यासाठी त्याचं बाह्यदर्शन म्हणून सुद्धा काही संकेत आहेत. ते संकेत त्या संस्थेचे आदरणीय संकेत आहेत. तर ज्यांनी विधिवत संन्यास घेतलेला आहे त्यांनी विरज होम अमुक तमुक त्याच्याबरोबर लागणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्या पद्धतीने त्यांनी पुढे जायला हरकत नाही. पण याचा अर्थ म्हणजे बाकीच्यांनी संन्यासी व्हायचं नाही. संन्यासी होणे हा वृत्तीतला बदल आहे. आणि त्याचं कारण असं आहे, सम अधिक नी अधिक अस, असं संन्यासाची फोड आहे. सम म्हणजे सर्व, सम म्हणजे बरोबर किंवा इक्वल या अर्थी इथे शब्द तो नाही आहे. सम या शब्दाचे बरेच अर्थ आहेत, त्यातला ऑल म्हणजे सगळं असा त्याचा अर्थ आहे. नी म्हणजे डाऊन, खाली. उपनिषदामध्ये नी आहे. नी म्हणजे खाली बसणे, नी म्हणजे खाली देणे, नी म्हणजे खालची दिशा, आणि अस म्हणजे त्याग करणे किंवा टाकणे. ज्यानं सर्व काही खाली टाकलेलं आहे, म्हणजे ज्यांनी कोणत्याही प्रकारचा विषय सुखांपासून ते मनाच्या उपभोगांपर्यंत सर्व गोष्टी टाकून दिलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी आपल्या घरातलं सगळं सामान पूर्ण साफ करून आता फक्त ज्ञान आत येऊ दे म्हणून मोकळी जागा करून ठेवलेली आहे. अशा व्यक्तीला, अशा वृत्तीला संन्यस्त वृत्ती किंवा संन्यासी म्हणतात. तो उपनिषदांचा अधिकारी आहे. म्हणजे आपण उपनिषदांचे अधिकारी आहोत की नाही हे आता तपासून घेण्याची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की जिथे जिथे, कारण जोपर्यंत उपनिषदांच्या तत्वज्ञानाचा विचार करण्यासाठी लागणारी जी प्रतिभा, लागणारी जी बुद्धी आहे, तिच्यामध्ये जो प्रकाश पडतो तो प्रकाश त्या कुटस्थाचाच आहे. आणि तो प्रकाश जितका प्रखर तितकं हे दिसणार आहे व्यवस्थित. आणि ते व्यवस्थित दिसायचं असेल तर त्या प्रकाशामध्ये मी जे बाकीच्या गोष्टी पाहतोय, जिथं तो प्रकाश विखुरला गेलाय, एका बॅटरीमध्ये किती वस्तू पाहणार. तेव्हा बाकीच्या सगळ्या वस्तू पाहायच्या बंद केल्या की ती फक्त एकाच वस्तूवर प्रकाश टाकते. आणि तो प्रकाश टाकणे म्हणजे ज्ञान होणे, म्हणजे उपनिषदांचा अभ्यास करणे. आता या या वेदांमध्ये प्रत्येक वेदामध्ये शाखा आहे. वेदांची पहिला भाग म्हणाल तर शाखा. या शाखा ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे ऋग्वेदामध्ये साधारण 29 शाखा आहेत, यजुर्वेदामध्ये 109 आहेत, सामवेदामध्ये 1000 आहेत, अथर्ववेदामध्ये 50 आहेत, एकूण 1180 शाखा आहेत. या शाखा म्हणण्याचं कारण असं आहे की काही सूत्रांचं सुसूत्रीकरण करून त्याचे भाग पाडले गेलेले आहेत. आता या पाडलेल्या भागांमध्ये वेदांताचा जो भाग आहे, उपनिषदांचा जो भाग आहे तो विखुरलेला आहे.
काही उपनिषद, कारण तो वेदांचाच शेवटचा भाग असल्यामुळे काही अथर्ववेदामध्ये विखरलेली आहेत, काही सामवेदामध्ये विखरलेली आहेत. आता ह्या जेवढी उपनिषद विखरली आहेत, तर उपनिषद हा मुळात द्रष्ट्या ज्यांना मंत्राचा अर्थ समजलेला आहे, ज्यांना ज्ञान झालेलं आहे, त्यांनी केलेले उच्चारण आहेत. आता ती उच्चारणं इतकी संक्षिप्त आहेत, इतकी त्रोटक आहेत आणि इतकी अर्थगर्भ आहेत की त्यांचा अर्थ किंवा त्यांचं सुसूत्रीकरणच होत नाही. म्हणून सत्यमेव जयते एका उपनिषदामध्ये, दुसऱ्या याच्यामध्ये तत्वमसी, असे प्रत्येक ठिकाणी प्रकाशाचे पुंजके दिसतात विखुरलेले. त्यांना सगळ्यांना एकत्र करून त्याचं सुसूत्रीकरण करणे, त्या सगळ्या संकल्पना एकत्र घेऊन सूत्रबद्ध पद्धतीनं बांधणे म्हणजे ब्रह्मसूत्र. 555 सूत्रामध्ये ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या संकल्पना उपनिषदांमधून घेऊन, मग ते उपनिषद ऋग्वेदाचं असो, ते उपनिषद अथर्ववेदाचं असो, हे सगळं एकत्रीकरण करणे म्हणजे ब्रह्मसूत्र बांधणे. याचा अर्थ असा झाला की उपनिषदांचा अभ्यास करण्यासाठी ज्याची कुवत असेल त्याने सरळ सरळ उपनिषदाला हात घालावा. कुवत असेल त्याने, कारण त्याला तो जो प्रकाशाचा छोटासा ज्ञानाचा पुंजका आहे तो बघितल्याबरोबर सुद्धा बरंचसं काहीतरी समजू शकेल. आणि आज आपण असं गृहीत धरतो की आपल्याला ते समजणार आहे म्हणून आपण उपनिषदांचा अभ्यास करतो. पण ज्यांना ते समजण्याची सुरुवातीला ताकद नसेल तर ब्रह्मसूत्राचं अध्ययन, कारण ते सुसूत्रित केलेलं आहे, त्यामुळे कुठे ना कुठेतरी त्याचा संदर्भ लागतो. उपनिषद संदर्भहीन नाही आहेत, ती संदर्भासहितच आहेत, पण त्यात असलेले संकेत संदर्भ मला कळत नाहीत म्हणून मला सुसूत्रीकरण, माझ्या सोयीसाठी ब्रह्मसूत्र आलेलं आहे. म्हणून ब्रह्मसूत्राचा भाग हा प्रस्थानत्रयीमध्ये महत्त्वाचा भाग मानला गेलेला आहे. आता प्रश्न असा येतो की सूत्र कसं असावं, याला सूत्र का म्हणतात? मंत्रांना सूत्र म्हणतात किंवा मंत्र म्हणतात किंवा ऋचा म्हणतात, असं नाव का दिलेलं आहे? तर त्याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे ते अक्षोभ्यम असतं, अनशेकेबल. अनशेकेबल त्याचं कारण असं आहे, परवापर्यंत न्यूटननी जे सांगितलं ते नक्की असं करत आम्ही 400 वर्ष काढली. एक आईन्स्टाईन नावाचा माणूस आला आणि त्याने सांगितलं हे क्षोभ्यम, हे सगळं बदलायला लागेल आपल्याला. आता असं जर हे बदलत राहिलं तर मग एवढा सगळा करतोय हा अभ्यास कुठे जाईल? कारण एकतर मला याचं जे काही अंतिम फळ मिळायचं आहे ते मिळेलच याची खात्री नाही, कारण ते कोणत्या जन्मात मिळेल माहीत नाही. तोपर्यंत असं व्हायला नको की माझा वेळ सगळा मी वाया घालला. म्हणून ते सूत्र अक्षोभ्यम असलं पाहिजे. दुसरी गोष्ट अल्पाक्षरम, अल्पाक्षरच पाहिजे. पाल्हाळ लावायला गेलं की त्याचे अर्थ खूप निघतात. म्हणून एकही उपनिषदामधली ऋचा अशी नाही आहे की ती एक अक्षराने जास्त आहे किंवा एक अक्षराने कमी आहे, ती तशीच असली पाहिजे, तशीच आहे. मग एवढं परफेक्शन कसं काय आलं त्याच्यामध्ये? परत तेच कारण, देवांच्या मुखामधून आलेलं. म्हणून तुकारामांच्या कोणत्याही अभंगामधले सगळे शब्द आपल्याला पूर्ण माहिती आहेत. जैशी स्थिती आहे तैशापरी राहे, 5 शब्द सगळ्यांना माहिती आहेत. त्यांनी म्हटलं की ते लगेच अभंग होतच. आम्ही लिहिली की त्याची कविताच होऊन जाते, कोणा वाचतच नाही ते. त्याचं कारण असं ते प्रासादिक आहे. त्यांनी म्हणताना त्या साधी गोष्ट आहे, अत्यंत कोणाला जर सांगितलं आपण की आमचा एक देव आहे, त्याला हत्तीचं तोंड आहे, त्याचं पोट जे आहे ते ओसंडून वाहतंय, गमतीची गोष्ट तो उंदरावर बसलाय, याला फक्त हसतील लोक. पण ते चित्र नुसतं असं जरी निघालं तर जो मनामध्ये भक्ती किंवा आदराचा भाव निर्माण होतो. मग असं त्या चित्रात काय आहे? काढणाऱ्याने चांगला देव काढायला काय बिघडलं होतं? त्याचं व्यवस्थित काढू शकला असता गणपती. तसंच त्याचं कारण असं आहे, ज्या बुद्धीतून ते स्फुरलेलं आहे ती बुद्धी देवमय झालेली असल्यामुळे त्याला तिथे जे गणेशाचं दर्शन झालं त्या दर्शनाची ती अभिव्यक्ती आहे. म्हणून ती आज पण दिसलं की असं जे होतं त्याचं कारण ते आहे. त्याला केवळ श्रद्धेचा भाग नाही आहे, तो श्रद्धेबरोबरच ते कुठून स्फुरलंय म्हणून स्फुरणे हा शब्द वापरलेला आहे. रचलेलं नाही आहे, वेद रचलेले नाही आहेत, वेद स्फुरलेले आहेत. आणि स्फुरण सुद्धा कसं आहे? यस्य निश्वासितम वेदः, हा त्याचा निश्वास आहे, त्याचा म्हणजे ब्रह्माचा निश्वास आहे, त्याच्या निश्वासाला वेद म्हटलेला आहे. आणि गंमत अशी आहे की हे सगळं करून आपण व्हायचंय काय? तर ह्या 4 वर्णात या 4 प्रकारच्या वेदांच्या भाग आहेत ते सगळे अभ्यास करत करत जायचं आणि आम्ही अतिवर्णाश्रमी व्हायचंय. ध्येय काय? अतिवर्णाश्रमी, यत्र वेदो अवेदा भवंती, असं व्हायला पाहिजे. ह्या वेदांचं महत्त्व संपलं. कारण आता सांगणार कोणाला, ऐकणार कोण? आणि जे जे काही लिहिलेलं आहे ते मी भोगतोय. आता रेसिपी राहिली नाही, कारण पदार्थ व्यंजन खाऊन झालं. आता त्या आनंदात आहे मी, त्या माधुर्यामध्ये, त्या चवीच्या माधुर्यात मी आहे. त्यामुळे आता त्या रेसिपीचा कागद फाडून टाकला काय, तो ठेवला काय, तो आणि कोणी वाचला काय आणि नाही वाचला काय,
कारण प्रश्न असा आहे, आणि हे ज्याचं होतं तसं तो जर जीवनमुक्त असेल, म्हणजे तो अजूनही प्रारब्धावशानुसार राहिला असेल, तर त्याचं एकच काम राहतं की जे खाल्लं ते सगळ्यांना सांगत सुटावं असं त्याला वाटतं. तेवढा एकच त्याच्या जगण्याचा हेतू राहतो. त्याला लोकसंग्रह असं गीतेत नाव दिलेलं आहे, आणि म्हणून ते लिहित राहतात. आता इतकी वेदांची पार्श्वभूमी झाल्यानंतर प्रस्थानत्रयीमध्ये ब्रह्मसूत्र, गीता आणि उपनिषद या 3 गोष्टींना आपण प्रस्थानत्रयी म्हणतो. ब्रह्मसूत्र ती 555 सूत्र असल्यामुळं ती ऐकायला फार सोपं वाटतं की उपनिषदांमध्ये जे जे काही विखुरलेलं आहे अशी सगळी तत्त्व तिथं एकत्र, पण ती तत्त्वच आहेत. ती सुद्धा समजायला अत्यंत अवघड आहेत, कारण तिथे प्रचंड बुद्धीचा कस लागतो, आणि बुद्धीचा कस लागणारं जे शास्त्र आहे, म्हणजे जिथे विचारांनी अनुमान काढलं जातं, आणि जिथे अनुमान हा शब्द येतो तिथे न्याय येतं, आणि म्हणून त्याला न्यायप्रस्थान असं पण म्हणतात. ब्रह्मसूत्राचं दुसरं नाव न्यायप्रस्थान असं आहे. या उलट गीतेचं नाव स्मृतिप्रस्थान असं आहे. गीता श्रुती नाही, गीता स्मृती आहे. गीता अपौरुषेय नाही, कोणी ना कोणीतरी लिहिलेली आहे. ती कोण आहे, वैशंपायन ऋषी आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, तो भाग वेगळा, पण त्यांना अपौरुषेय म्हणून तो स्मृतीमध्ये येणारा भाग आहे. आता प्रश्न असा आहे की ब्रह्मसूत्र हे त्या ज्ञानाचं जर लॉजिकल एक्सप्लेनेशन असेल, न्याय असेल, तर गीता हे प्रॅक्टिकल एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे न्यायानी, आता इथे बसून कोणी जरी न्यायशास्त्रानुसार प्रमेय आणि प्रमाणांचा आपण किती जरी विचार केला तरी प्रश्न हळूच आपल्या मनामध्ये असा येतो की ह्याचा माझ्या जीवनाशी काही संबंध आहे. ज्ञान होण्याचे 6 प्रमाण आहेत. अनुपलब्धी त्याच्यातलं एक प्रमाण आहे, पण अनुपलब्धीचा माझ्या रोजच्या जीवनात कुठे, भाजी भाकरीबरोबर कसा संबंध लावायचा. म्हणून तेच ज्ञान प्रॅक्टिकल पद्धतीने जेव्हा ते आपल्या संसारामध्ये आणलं जातं, प्रपंचामध्ये आणलं जातं, म्हणून गीतेला प्रपंचामध्ये होतं, म्हणून त्याला प्रॅक्टिकल एक्सप्लेनेशन ऑफ उपनिषद असं म्हणतात. आणि तिसरी उपनिषद स्वतः जे आहे त्याला श्रुतिप्रस्थान असं म्हणतात, कारण ते श्रुतीचं प्रस्थान आहे, वेदांचंच प्रस्थान आहे ते. आणि तिथे मात्र त्याला रिव्हिल्ड स्क्रिप्ट असं म्हणतात. त्याच्यामध्ये लॉजिक नाही, कारण त्याच्यामध्ये लॉजिक म्हणजे परत तुम्ही तर्क केला, अनुमान केला, विचारांचा कुठेतरी समावेश झाला. हे रिव्हिल्ड स्पिरिट आहे. जसा जसा विचार जास्तीत जास्त परमात्म्याचं वर्णन करण्याचा अंतिम प्रयत्न काय असू शकेल तो तिथे आहे. बरं, हे असं आहे असं आमच्या शास्त्रकाराने लिहून ठेवले म्हणून आहे की बाकीच्या ज्यांना कळतं त्यांना ते वळतं. पण फार प्रसिद्ध एक पाश्चात्य तत्ववेत्ता होऊन गेला, शॉपेनहॉवर नाव त्याचं. म्हणजे शॉपेनहॉवर हा कांत नंतरचा, हेगेलच्या बरोबरचा आणि निश्चेचा गुरु असं त्याचं वर्णन आहे. या माणसाने उपनिषदांचा अभ्यास इतका केला होता. आता उपनिषदांचा अभ्यास त्याचा कसा झाला होता पाहतो. मूळचा जर्मन, त्यांनी उपनिषद वाचलं फ्रेंचमध्ये. मग ते फ्रेंचमध्ये गेलंच कसं, तर ते पर्शियनमधून ट्रान्सलेट केले होते का फ्रेंच माणसाने, तत्वज्ञानाने. मग पर्शियनमध्ये गेले कसं, औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शिकोह यांनी सगळ्यात पहिल्यांदा उपनिषदांचं भाषांतर पर्शियन भाषेमध्ये केलं. सिर्रे अकबर, आणि त्याचं नाव सिर्रे अकबर म्हणजे ग्रेट सिक्रेट असं नाव आहे. ते कळावं म्हणून बनारसून त्यांनी काही ब्राह्मण पंडितांना बोलवून घेतलं होतं. त्याचा अर्थ समजावून घेऊन त्यांनी ते पर्शियनमध्ये लिहिलं, ज्याचा फ्रेंचमध्ये अनुवाद झाला, जो शोपेनहॉवरनं वाचला, प्रारब्ध. आणि तो इतका त्याच्यामुळे प्रभावित झाला की त्यानं ओपेन खात असं तो म्हणायचा उपनिषदाला. त्यांनी आपल्या झोपेच्या ठिकाणी उपनिषदाचं पुस्तक ठेवलं होतं, आणि त्यांनी फार त्याचं वर्णन फार सुंदर केलं आहे. देर इज नथिंग ॲज एलिव्हेटिंग ॲज उपनिषद. इट इज सोलेस ऑफ माय लाईफ, इट विल बी सोलेस ऑफ माय डेथ, असं त्याचं वाक्य आहे. माझ्या जीवनाची ती संजीवनी आहेच आहे, माझ्या मृत्यूची पण ती संजीवनी आहे, असं त्यानं वर्णन केलं आहे. आणि गंमत म्हणजे त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये तत्वमसी हे वाक्य सगळीकडे दिसतं. आहे जर्मनमध्ये तो ग्रंथ, पण तत्वमसी हे वाक्य आहे. हीच गोष्ट निकोल टेस्ला नावाच्या ग्रस्थाची, ज्यांनी ती DC करंट काढला. आता टेस्ला मोटर्स म्हणून जी कंपनी काढतीये वगैरे, त्या निकोल टेस्लाची गंमत अशी होती की हा ग्रहस्थ स्वामी विवेकानंदांची व्याख्यानं ऐकायला अमेरिकेमध्ये धडपडायचा. त्यावेळेला छोट्याशा घरामध्ये वगैरे अशी त्यांची किंवा ज्या ज्या ठिकाणी व्हायची तिथे 50 माणसं झाली की ते भरून जायचं. बरीचशी स्वामी विवेकानंदांची व्याख्यानं यांनी खिडकीच्या बाहेर उभा राहून ऐकलेली आहेत. हा इतका प्रभावित झाला, आणि टेस्ला एक फर्स्ट क्लास माइंड, सायंटिफिक माइंड असं समजलं जातं. अजूनही असं म्हणतात की टेस्ला जिवंत असतं तर काहीतरी वेगळं निघालं असतं, इतका त्याला मान आहे. त्या टेस्लानी
स्वामीजींच्या बरोबर चर्चा केली या उपनिषदांबरोबर, और तो इतका प्रभावित झाला होता की त्याच्या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी ब्रह्म वगैरे शब्द वापरले आहेत. आणि ज्यांनी ते ऐकलं त्यांनी त्यांना विचारलं की ही कोणती फिजिक्समधली टर्म आहे. तर तो म्हणाला मला जे म्हणायचं आहे ते या शब्दांनी सांगितलं जातं, त्याचं नाव ब्रह्म आहे. इतका उपनिषदांचा प्रभाव बाहेरच्या तत्वज्ञानांवर आहे. म्हणजे केवळ आपल्या ऋषींनीच सांगितलं म्हणून नव्हे. मग या सगळ्याचा अर्थ असा होतो की जर इतकं मोठं चांगलं भव्य दिव्य आपल्याकडे जर असेल तर त्याचा अभ्यास जर आम्ही केला नाही तर त्याच्यासारखा दुसरा कोणता गुन्हा असू शकत नाही. आणि ते सुद्धा जर मी या क्षेत्रामध्ये आहे असं म्हणत असेल तर, जो नाहीच आहे त्याचा काही संबंधच नाही. ज्यांनी हे खाल्लेलंच नाही आहे, ज्यांना हा पदार्थ मिळालेलाच नाही चाखायला, त्यांनी म्हणलं नाही तरी चालेल. पण ज्यांना चाखण्याची इच्छा आहे पण त्याच्यासाठी काही तयारी करण्याची इच्छा नाही, त्यांच्या दृष्टीने मात्र मग ही वैषम्याची गोष्ट बनते. आता प्रश्न असा येतो की एवढं सगळं करण्यासाठी हे एवढं गूढ करण्याचं कारण काय होतं. एकतर ते स्पॉन्टेनियस रिव्हिलेशन होतं, तो झालेला एक प्रकारचं स्फुरण होतं. पण त्याहीपेक्षा आणखीन काही कारण आहेत. मग ह्याला सोपं करून सांगताना सुद्धा थोडं गूढ ठेवलेलंच आहे. गुढात गूढ सांगताना सुद्धा काही गूढ राहिलेलंच आहे. शून्य गड शहर शून्य गड बस्ती, कौन जागे कौन सोता है, गोरक्षनाथांनी म्हटलेलं आहे. हे सांगतात उपनिषदांबद्दलच, पण सांगताना किती गूढ सांगितलं. शून्य गड शहर शून्य गड बस्ती, कौन कौन सोए कौन जागे कौन सोता है. किंवा कबीर म्हणताना असं म्हणतात की इस नगरी के 10 दरवाजे बीच पवन का थुंबा, आवत जावत कछु अंदर से यही पडा अचंबा. हे सांगताना इवन त्यांना सुद्धा असं वाटलं की आपणही गुढातच बोलावं. याचं कारण असं आहे की एक वाक्य आहे आणि आपल्या वेदांमधलंच वाक्य आहे, परोक्षवाद ऋष्यये परीक्षम ममच प्रियम. परोक्षम ममच प्रियम. स्वतः परमेश्वरच असं म्हणतायत की मला थोडंसं हे गूढ ठेवावं असंच वाटतं, कारण कुणाच्याही हातात जाऊ नये अशी त्यांचीच इच्छा आहे. मग असं का असावं, त्याचं कारणच असं आहे. म्हणून काकांनी सांगितलं, आपण गोंदवलेकर महाराजांचे जो जाईल त्याला फक्त नाम घे म्हणून सांगायचे. अंतरंग शिष्य जो असेल त्याला मात्र हिमालयात जा म्हणून सांगायचे. म्हणजे तो भेदभाव होता का? मग तसाच हा भेदभाव आहे का? नाही, हा भेदभाव नाही आहे. हे त्यांच्या हातात पडावं ज्यांच्याकडे कुवत असेल, ज्यांच्याकडे हे हातात पडल्यानंतर त्याचा ते व्यवस्थित वापर करतील. म्हणून ज्यांना ज्यांना उपनिषदांमधून जे जे व्हायचं ते झालेलं आहे, त्यातला एकही माणूस उन्मत्त झालेला दिसत नाही. सगळेच्या सगळे परोपकारी श्रोत्रिय दयाळू असे संतच निर्माण झाले. तशाच लोकांना हे कळतं आणि तशाच लोकांना हे द्यावं असंही असतं. म्हणून देण्या घेण्याची भाषाच फक्त इथं होते. म्हणून देणारा गुरु आणि घेणारा शिष्य अशीच परंपरा आहे. केवळ पुस्तकाने जर आलं असतं तर आज सगळीकडे अवेलेबल असणारी ही पुस्तकं, कठोपनिषदाची कमीत कमी 200 लोकांनी वेगळ्या वेगळ्या लिहिलेली आख्यानं, चांगल्या लोकांनी लिहिलेली, गुरुतुल्य लोकांनी लिहिलेले, ऋषितुल्य लोकांनी लिहिलेले असून सुद्धा उपनिषद कळत नाही. आणि कळण्यापेक्षा उपनिषदांनी जे व्हायचं ते होत नाही. याचं कारणच असं आहे की ती विद्या त्या प्रकारची आहे. आपण करत असलेल्या कर्मामध्ये एकतर वेदबाह्य किंवा वेदनिषिद्ध कर्म एक आपण करतो. पहिली गोष्ट म्हणजे असं कर्म करणारा कोण असेल तर तो उपनिषदांचा अधिकारी, म्हणजे अध्यात्माचाच अधिकारी नाही तो. त्यामुळे उपनिषद तर म्हणजे फार पुढची गोष्ट झाली. त्याला या घरामध्ये प्रवेश नाही, तो दाराच्या बाहेर. त्यामुळे पहिली गोष्ट अशी आहे की जो वेद निषिद्ध कार्य करतो. आता प्रश्न असा आला, जो वेद विहित करतो त्याचं काय करायचं? वेद विहित करतो त्याला दरवाजाच्या आत यायला परवानगी आहे. तो फक्त ओसरीपर्यंत येऊ शकतो, कारण तो वेदविहित कर्म करतो. वेदविहित कर्मामध्ये काय येतं? काम्यकर्म आहे, प्रायश्चित कर्म आहे, ही कर्म त्याची चालू आहेत. फक्त वेद विहित कर्म तो करतो. म्हणजे याचा अर्थ तो कोणत्याही कर्माने आपल्यावर मलाचा दोष लावून घेत नाही. ज्याचं चित्त मल दोष विरहित आहे त्याला वेद विहित कर्म करण्याचं श्रेय मिळालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा गृहस्थाला या घराच्या ओसरीमध्ये, या वाड्याच्या ओसरीमध्ये यायला परवानगी आहे. याच्या पुढचा जो आहे तो वेद विहित कर्म करत असताना सुद्धा वेद विहित बाह्य पूजा करत असतो. तो स्वतःला शुद्ध ठेवतो, पण शुद्ध ठेवताना त्याचं सगळं लक्ष जे आहे ते त्या देवाच्या पूजेमध्ये, बाह्य पूजेमध्ये लागलेलं असतं. तो अंतरपूजेकडे तितका वळलेला नसेल, पण मल गेलेला असल्यामुळे आणि आता जी पूजा चालू आहे तो उपासनेचा भाग असल्यामुळे तो हळूहळू आपल्या चित्ताला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो.
चित्ताला स्थिर करण्याचा प्रयत्न करण्याची जी प्रगती आहे ती त्याच्या उपासनेवर अवलंबून आहे. आता तो जी पूजा करतो ती अवडंबर जे आहे त्यातला अवडंबर काढून तो एखाद्या इष्टदेवतेच्या पुरतच ते मर्यादित ठेवतो, त्याच्यावरच आपलं मन केंद्रित करतो आणि केंद्रित झालेल्या मनाने त्या इष्टदेवतेची पूजा अशा पद्धतीने करतो की त्याच्या मनामध्ये मलाचा दोष तर कधीच गेलेला आहे, आता त्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे बाकीचे विचार न येता केवळ इष्टदेवतेचा विचार हवा इतका तो प्रयत्न करतो, म्हणजेच तो त्याच्यातला विक्षेप घालवण्याचा प्रयत्न करतो. अगदीच चांगलं उदाहरण घ्यायचं झालं तर आरसा आहे, त्याच्यावर धूळ पडलेली आहे आणि तो सारखा हलतोय, प्रतिबिंब दिसणं शक्य नाही. तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट काय केली पाहिजे, तर त्याचं हलणं थांबावं की त्याला साफ करायला पाहिजे, साफ केलं पाहिजे. हे साफ करणं म्हणजे मलदोष घालवणं. आता तो आरसा अजूनही काही दाखवत नाही, दिसल्यासारखं होतं परत जाते, दिसल्यासारखं होतं परत जाते, विक्षेप चालू आहे. जेव्हा दिसत नाही तेव्हा ते दुसऱ्या कुठल्या तरी विचारात गेले, जेव्हा दिसतं तेव्हा ते त्या विचारात आलेलं आहे. आता ते स्थिर करणे म्हणजे विक्षेप घालवणे, म्हणजे तो उपासनेने घालवणे. असं ज्याचं झालेलं आहे तो आता वेद विहित बाह्य पूजा आणि बाह्य श्रवण सोडून अरण्यक, ब्राह्मण आणि संहिता, मंत्रसंहिता तिन्ही सोडून आतल्या आणि शेवटच्या दालनात यायला क्वालिफाईड झालेला असं म्हणायला हरकत नाही. त्याची योग्यता तिथं पोचलेली आहे. अशा योग्यतेला पोचलेल्या माणसाला, व्यक्तीला वेद विहित गुह्य श्रवण करण्याचा अधिकार आहे. आणि नुसतंच अधिकार नाही, अशीच व्यक्ती अशा अभ्यासाचं मनन, चिंतन आणि निधिध्यासन करू शकते. तो ज्ञानाधिकारी होतो. त्याचा मूळ विषय आता तिथे काय असेल, बाह्यपूजा करणाऱ्याचा मूळ विषय कळाला. ज्याला मल काढायचा त्याचा विषय असा आहे की माझं कर्म चांगलं असावं. ज्याला विक्षेप काढायचा त्याचा विषय छान आहे की त्याला फक्त एका ठिकाणी आपलं मन केंद्रित करायचं आहे. आता हे दोन्ही झालेल्याचा विषय काय मग, या दोन्ही झालेल्याचा फक्त एक विषय राहतो, तो म्हणजे ब्रह्मज्ञान. आणि ब्रह्मज्ञान हाच विषय घेऊन उपनिषद लिहिली गेलेली आहेत. उपनिषदांचं एका शब्दामध्ये सांगायचं ध्येय म्हणजे ब्रह्मज्ञान. आणि ब्रह्मज्ञान म्हणजे मी, तो, आमच्या दोघांमधला संबंध आणि आम्ही दोघे एक, हे इतकं कळणं म्हणजे ब्रह्मज्ञान. म्हणून मंदाताईंनी छान सांगितलेलं आहे, ब्रह्माचं सत्यत्व, जीवनाचं मिथ्यत्व आणि ब्रह्म आणि जीवाचं ऐक्य हा अंतिम हेतू उपनिषदांचा आहे. आता जेव्हा हे गुह्य आहे सगळं ठीक आहे, प्रश्न असा येतो की मग असा उपनिषदांचा अभ्यास मी सुरू जरी केला तरी त्या अभ्यासामध्ये माझं सातत्य न राहण्याचं कारण काय आहे, एक, ते न समजण्याचं कारण काय आहे, दोन, आणि तीन, ते माझ्या विचारांबरोबर कृतीत न येण्याचं कारण काय आहे. या तिन्हीचं एकच कारण आहे, आपल्यावर असणारा संमोहन विद्येचा प्रभाव. आपण संमोहित आहोत. प्रश्न असा येतो की ह्या आम्हाला संमोहित करणारा कोण, तर संमोहित करणारी ती बाई म्हणजे महाठगिनी माया. माया महाठगिनी हम जानी असं कबीर म्हणतात. त्याचं कारणच असं आहे की तिच्या प्रभावाखाली असल्यानंतर आणि तिच्या प्रभावाखाली कोणत्या प्रकारे आपण असू हे आपल्या हातात नसल्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिल्यांदा तिच्याशी झगडा न करता तिच्या ताकदीचा उपयोग करून तिलाच दूर करून जेव्हा आपण बाजूला जातो तेव्हा इथे आपण आपलं मन रमवू शकतो. आता पुढे प्रश्न असा येतो की हे करायचं असेल तर केव्हा करायचं. 10व्या वर्षी, 20व्या वर्षी, 50, 70, सकाळी, रात्री, संध्याकाळी, काळ आणि वेळ. कुठलीही गोष्ट ठरवताना दोन गोष्टी ठरवतो आपण की हे केव्हा करायचं, कसं करायचं आणि काय वेगाने करायचं. याच उपनिषदामध्ये ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं एक वाक्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे उपनिषद स्वामी विवेकानंदांचं अत्यंत आवडतं उपनिषद आहे आणि त्यांनी त्यातलंच एक वाक्य जगप्रसिद्ध करून टाकलं, उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांगी बोधत. हे आपण ऐकलं इतक्या वेळेला, पण याच्यातली गंमत अशी आहे, पहिल्यांदा जागा व्हायचं का पहिल्यांदा उठायचं. याच्यात कसं सांगितलंय पहा, उत्तिष्ठ मग जागृत. याचा अर्थ काय आहे, अर्जन्सी इतकी आहे, जसा असशील तसा उठ. जागा आपल्या आपण होशील तू उठ. याचा अर्थ असा आहे की गेट अप देन अँड देअर ओनली. त्यामुळे
आत्ताच्या आत्ता या क्षणी या घडीला मी उपनिषदांचा अभ्यास करणार आहे असा निश्चय मनामध्ये होणं हीच उपनिषदाच्या अभ्यासाची सुरुवात आहे. याला कोणत्याही प्रकारचा मुहूर्त किंवा कोणत्याही प्रकारची वेळ काळ अजिबात नाही. फक्त उपनिषदांचा अभ्यास करण्यापूर्वी अंतर्भाव जागृत होण्यासाठी, बुद्धीचं सहाय्य मिळण्यासाठी ज्या अडचणी किंवा अटी आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत असं गृहीत धरले गेलेलं आहे, तेव्हा त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं काम आमच्यावर अवलंबून आहे. याचाच अर्थ असा आहे की मल तन की चुनरिया मैली मेरी हो गे, कैसे सजन घर जायदे. कसं जायचं त्याच्या घरात, शर्टच घाणेरडा आहे. तेव्हा मलातून निवृत्ती, विक्षेपातून निवृत्ती, ह्या दोन्ही शुद्ध कर्म उपासना ही जेवढी जोरावर तेवढं आपण इकडे जाण्यासाठी क्वालिफाईड लवकरात लवकर होऊ शकतो. आता इतकं झाल्यानंतर जेव्हा आपण उपनिषदाकडे येतो, प्रश्न असा येतो की उपनिषद कुठे आहेत, कशी आहेत, काय आहेत. इथंपर्यंत पाहिलं, पण किती आहेत, उपनिषद किती आहेत याच्यावर बरेचसे वाद आहेत. त्याचं कारण असं आहे की काळाच्या ओघामध्ये उपनिषद गेलेली पण आहेत आणि आलेली पण आहेत. अगदी अगदी अलीकडं म्हणजे 300 वर्षापूर्वी पण एक अल्लोपनिषद नावाचा पण एक उपनिषद आहे. अल्ला या शब्दाचा उपनिषदाशी संबंध असू शकतो हे आपल्याला आश्चर्यकारक वाटतं, पण असंही एक उपनिषद आहे. पण म्हणून सगळ्याच उपनिषदांना किंवा सगळ्याच अशा गोष्टींना ज्यांना उपनिषद असं नाव दिलेलं आहे किंवा मिळालेलं आहे ती उपनिषद असतातच असं नाही. गंमत अशी आहे की किती उपनिषद आहेत हे सुद्धा एका उपनिषदानेच सांगितलेलं आहे. मौक्तिक उपनिषद म्हणून एक उपनिषद आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 108 अर्थात अभ्यासपूर्वक सांगितलेलं आहे. सगळ्या प्राप्त असणाऱ्या सगळ्या उपनिषदांचा अभ्यास करून त्यातली जी खरोखर ज्याला अस्सल म्हणू शकतो अशी एकत्र करून त्यांनी 108 उपनिषदांचा आकडा सांगितला. आता याच्यानंतर आचार्यांनी याच्यावर खूप छान काम केलं. जे सर्वज्ञ होते, ज्यांची बुद्धी किंवा ज्यांची ऋतंभरा अशी होती की तसं कोणी आजपर्यंत झाल्याचं दिसत सुद्धा नाही, अशा आचार्यांनी यातली निवडक उपनिषदं घेऊन त्याला प्रमुख किंवा मुख्य उपनिषद असं नाव दिलं. ही जी मुख्य उपनिषद आहेत ती अभ्यासाला गत्यंतर नाही अशी उपनिषद आहे. याचा अर्थ बाकींचा अभ्यास करावा नाही करावा असं नाही आहे. मंदाताईने अमृतबिंदू नावाच्या उपनिषदांवर असं सुंदर काय व्याख्यान केलेलं आहे, म्हणजे कोणत्याही उपनिषदावर कसंही कितीही चांगलं बोलता येतं, बोलणारा तसा असेल तर. पण अभ्यास करणाऱ्याच्या दृष्टीने काय म्हणतो त्याला, सुपर स्पेशलायझेशन मेडिसिनमध्ये घेण्याच्या अगोदर पहिल्यांदा MBBS तरी करावं. त्यानुसार ही 10 मुख्य उपनिषदं जी आहेत ती आपण वाचावी. आणि या उपनिषदांमध्ये आता ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतरेय, तैतरीय आणि बृहदारण्यक अशी 10 प्रमुख मानली जातात. याच्यामध्ये आता श्वेतश्वतार काही घालतात आणि मैत्री उपनिषद काही घालतात, त्यामुळे काही 10 म्हणतात, काही 11 म्हणतात, काही 12 म्हणतात, पण ही 10 महत्त्वाची उपनिषदं आहेतच आहेत. आता सगळ्यात छोटं उपनिषद म्हणायला गेलं तर मांडुक्य उपनिषद आहे. 12 मंत्र आहेत फक्त त्याच्यामध्ये. लगेच बरं वाटतं की 12 मंत्राचं म्हणजे पहिल्यांदा ते वाचायला घ्यावं. तर एवढे अवघड 12 मंत्र आहेत की त्या 12 मंत्रावर सगळ्यात महत्त्वाची आणि फार प्रसिद्ध अशी कारिका गौडपादांनीच लिहिली आहे. गौडपाद कारिका. गंमत अशी आहे की त्यांनी 200 श्लोकामध्ये कारिका लिहिली आहे. त्यांचे 200 श्लोक कळणार नाहीत म्हणून आचार्यांनी त्याच्यावर वृत्ती लिहिलेली आहे परत. याचा अर्थच असा आहे की ज्या विषयांचा आपण अभ्यास करणार आहोत त्या विषयामध्ये सतर्कता, कन्सिस्टन्सी, म्हणतो ना मिठा मारून बसणे, हे करायचं आहे. इतक्या जिद्दीने करायला गेल्यानंतरच आपल्याला उपनिषदांचं फळ मिळू शकतं. आता प्रश्न असा येतो की कोणत्या प्रकाराने उपनिषद वाचावी. 108 आहे ते कळालं, 11 आहे ते कळालं. वाचताना कशा पद्धतीने वाचावी. आपण कोणतंही उपनिषद प्रत्यक्ष वाचणार नाही आहोत. आपण सगळी उपनिषदं कोणा ना कोणातरी संतांच्या मार्गदर्शनाखालीच वाचणार आहोत, कारण आपली प्रत्यक्ष वाचण्याची पातळीच नाही. प्रश्न असा आहे तरीसुद्धा आचार्यांनी जे वाचलंय किंवा आचार्यांचं त्यांनी लिहिलेलं जे वाचणार आहे ते कसं वाचावं याच्यासाठी सुद्धा पराशर पुराणामध्ये लिहिलेलं आहे की कशा पद्धतीने उपनिषद किंवा भाष्य सुद्धा कसं वाचावं. त्याच्यामध्ये असं म्हटलं की 5 वैशिष्ट्य असतात. पहिलं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक शब्दाचा अर्थ कळावा, त्याला शब्दार्थ असं आपण म्हणतो. दुसरी गोष्ट, संधी विग्रह करता आला पाहिजे. आता माझं संस्कृतचं ज्ञान नाही, हे कसं झालं की मला माहीत नव्हतं की इथं पार्क केलेली गाडी चालत नाही, त्याला तो फाईन बसणार. याला जी काही थोडी बहुत गरज आहे तितकं संस्कृतचं आपलं अभ्यास थोडा बहुत झालेला आहे. त्यामुळे अगदीच एखाद्या अमेरिकन माणसाने सांगितलं की मला हे फार अवघड आहे तर ठीक आहे,
भारतीय कोणत्याही साधारण पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये जो कोणी शिकलेला आहे, ज्यांनी संस्कृत घेतलेलं होतं अगदी शाळेमध्ये, त्याला तितक्या गोष्टी संधी विग्रह आपल्याला समजू शकतो. संधी विग्रह हा आत्मा आहे. कारण शब्दांना अलग अलग करण्यासाठी संधी विग्रह इतका जरुरीचा आहे. आणि तो अलग केल्याशिवाय 18 शब्दांचा 18 मुळाक्षरांचा एक शब्द बनतो. आणि संधी विग्रह केल्यानंतर त्याचे 5 शब्द बाहेर निघतात. आणि शब्द बाहेर निघाला की अर्थ लागतो. त्याला स्फोटवाद म्हणतात. तो अर्थ ताबडतोब कळतो. म्हणून संधी विग्रह असणं जरुरीचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जो कोणी व्याख्यान करतोय, आता मी सांगतोय हे कशाचं आहे, जे भाष्य वाचायचं त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. त्याच्यात शब्दार्थ असला पाहिजे, त्याच्यात संधी विग्रह असला पाहिजे, त्याच्यात संयुक्त वाक्य स्पष्टीकरण असलं पाहिजे, कंपाऊंड स्टेटमेंट ज्याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, ते असलं पाहिजे. आक्षेप जर काही असेल तर त्याचं स्पष्टीकरण असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला अन्वय अर्थ लावता आला पाहिजे. शब्द कसे जोडून घ्यायचे म्हणजे त्याचा व्यवस्थित अर्थ निघेल, इतक्या गोष्टी आल्या पाहिजेत. आता इतक्या गोष्टी आल्यानंतर जे लिहू शकतात, ज्यांचा वेदांगांचा अभ्यास झाला आहे, ज्यांनी वेद पूर्ण वाचलेले आहेत, ज्यांना वेद पूर्ण कळालेले आहेत, ज्यांनी वेदांचा अनुभव घेतलेला आहे, त्यांनी जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा या 5 गोष्टींना सांभाळून जे लिहिलं, त्या लिहिलेल्या गोष्टींचा आधार घेऊन आपण अभ्यास करायचा आहे. मग प्रश्न असा येतो की त्यांनी काय काय लिहिलं. आपण सगळ्यांनी ते शब्द ऐकलेले आहेत, पण ते शब्द म्हणजे नेमकं काय याचा आपल्याला फार महत्त्वाचा विचार करायला लागेल. वृत्ती हा त्यातला पहिला प्रकार आहे. आचार्यांनी वृत्ती लिहिलेल्या आहेत. मूळ संकल्पना किंवा एखाद्या सूत्राचा मतितार्थ फक्त जिथे सांगितलेला आहे त्याला वृत्ती असं म्हणतात. कठोपनिषदाचा अभ्यास आपण आचार्यांच्या वृत्तीनुसारच करणार आहोत. जे आत्ता जो फोटोकॉपी दिलेली आहे ती आचार्यांची वृत्ती आहे. म्हणजे त्याला संक्षिप्त म्हणतात बरं का. त्याच्यासाठी आपण आता काही तास खर्च घालावे लागतील. ते अत्यंत संक्षिप्त मूळ मुद्द्यांचं फक्त मतितार्थ स्पष्टीकरण आहे, त्याला वृत्ती म्हणतात. थोडंसं विस्तृत केलं की त्याला कारिका म्हणतात. गौडपादांची कारिका आहे, ईश्वरचंद्रांची आपण कारिका सांख्य तत्वज्ञानामध्ये पाहिलं. वृत्ती आणखीन एक प्रसिद्ध वृत्ती म्हणजे माठराची माठर वृत्ती म्हणून आहे, ती सांख्यावरच आहे, त्याला वृत्ती म्हणतात. वृत्तीचं परत स्पष्टीकरण लागतं. हे आता जे शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण असतं, त्याला पद्धती असं म्हणतात. सिद्ध सिद्धांत पद्धती नावाचा एक ग्रंथ आहे. सिद्ध सिद्धांतावरचं पुढचं सिद्ध सिद्धांती मूळची वृत्ती आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे ते स्पष्टीकरण, त्याला आपण पद्धती म्हणतो. आता प्रश्न असा येतो की हे एकच माणूस सांगत असतो, असं आहे असं आहे असं आहे असं आहे. जेव्हा ते आक्षेपासहित सांगितलं जातं तेव्हा त्याला भाष्य म्हणतात. पूर्वपक्ष उत्तर पक्ष, पूर्वपक्ष उत्तर पक्ष, आचार्यांनी भाष्य पण केलेली आहेत. भाष्यामध्ये एखाद्याने केलेल्या भाष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टीचं स्पष्टीकरण करायला गेलं की त्याला समीक्षा म्हणतात. म्हणजे वृत्ती आहे, कारिका आहे, पद्धती आहे, भाष्य आहे, आणि भाष्याचं स्पष्टीकरण म्हणजे समीक्षा आहे. आता त्या कोणत्याही ग्रंथामधला फक्त संकल्पना उचलली असेल, तत्त्वमसी संकल्पना उचलली आणि त्याच्यावर जर लिहिलं असेल तर त्याला टीका म्हणतात. ती जी टीका लिहिलेली आहे त्यातले महत्त्वाचं काही एकत्र केलं असेल त्याला टिप्पणी असं म्हणतात. त्याच्यानंतर हे काहीच लिहायचं नाही, फक्त यातले अवघड शब्द काढायचे आणि त्या शब्दांचे फक्त अर्थ सांगत सुटायचं की या याच्यामध्ये असं असलेल्या कठोपनिषदामधले या शब्दाचा अर्थ असा आहे, त्याला पंजिका असं म्हणतात. आणि सांगितलेलं जर कोणी असेल आणि दुसऱ्या आचार्यांनी असं म्हटलं की त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी राहिलंय किंवा त्यांनी चुकीचं सांगितलंय, थोडासा वेगळा अर्थ लागेल असं सांगितलंय, चुकून द्वैताकडे चाललंय असं वाटतंय, अद्वैताचा ग्रंथ आहे असं जर काय वाटायला लागलं तर त्याच्यावर वार्तिक लिहितात. इतक्या प्रकारचं लिखाण आहे. त्यापैकी कारिका किंवा वृत्ती हा जो प्रकार आहे त्या वृत्ती प्रकाराचा शंकराचार्यांनी केलेली कठोपनिषदावरची जी वृत्ती आहे ती वृत्ती आपण संदर्भाला घेऊन कठोपनिषदाचा अभ्यास करणार आहोत. वेदांकडून निघालो, उपनिषदांपर्यंत पोहोचलो, उपनिषदांकडून टीका टिप्पणी समीक्षा वृत्ती कारिका, आणि आता आपण इतकं झाल्यानंतर पुढे आपण आता जाऊ शकतो कठोपनिषदाकडे. इतकी कठोपनिषदाची पार्श्वभूमी आपल्याला समजावी म्हणून आतापर्यंत सांगितली. याच्यामध्ये परत असा ऐकायला येणारे काही 2 शब्द आहेत तेही आपण आत्ताच हे करू शकतो. निघंटू नावाचा एक शब्द फार ऐकायला मिळतो. निघंटू म्हणजे डिक्शनरी, लेक्सिकॉन. संस्कृत सगळे शब्द जिथे समजावून सांगितले जातात अशी एक शब्दकोश म्हणजे निघंटू. आणि मग निरुक्त म्हणजे काय? निघंटू निरुक्तमध्ये फक्त इतकाच आहे
की निघंटूमध्ये असं आहे, गुरु हा शब्द, गुरु म्हणजे काय तर टीचर अमुक तमुक शिक्षक अमुक सगळं सांगितलं जाईल त्याच्यामध्ये. पण गुरु हा शब्द आला कसा? निरुक्तामध्ये जाऊन. उत्पत्तीशास्त्र, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, थिसॉरस वगैरे जो प्रकार आहे तो सगळा निरुक्तामध्ये येतो. या दोन्हींचा कारण कसं होतं की प्रत्येक शब्द समजावून घ्यायचा झाला तर शब्दाचं ओरिजिन महत्त्वाचं आहे. कारण पाणिनींनी परत तिथे सगळं 4000 फक्त धातू घेतले. 4000 धातूवर सगळा डोल उभा केलेला आहे. ज या एका धातूवर 160 शब्द आहेत. तो मागे लावा वेगळा अर्थ होतो, पुढे लावा वेगळा अर्थ होतो, त्याला मध्ये घेऊन करा तो वेगळा अर्थ निघतो एकाच याच्यावरून. पण म्हणून कुठेही कन्फ्युजन नाही, जो लावायचा तिथेच लावायला लागतो, जो जसा लावला असेल त्या पद्धतीने त्याचा अर्थ निघतो. कारण अर्थ थोडा जरी इकडे तिकडे झाला तरी मूळ रुचेचा, मूळ मंत्राचा अर्थ बदलू शकतो. म्हणून या प्रकाराने आता कठोपनिषदाचा अभ्यास आपण सुरू करू शकतो. कठोपनिषद हे लिहिणारे ऋषी कठ ऋषी आहेत म्हणून त्याचं नाव कठोपनिषद. उपनिषदांना जी नावं मिळालेली आहेत ती त्यांच्या ऋषींमुळे मिळालेली आहेत. तिथं ऋषीच माहिती नाही आहेत, कारण अपौरुषी पण बऱ्याच ऋषींनी आपलं नाव पण दिलेलं नाही आहे. उत्स्फूर्तपणे काहीतरी बोलून गेले, ते वेदांमध्ये समाविष्ट झालेलं आहे, पण ते कोणी लिहिलं माहीत नाही. असं जर काय असेल तर त्याचं पहिलं ईशावासी उपनिषद, कारण त्याची सुरुवात ईशावासी अशी आहे म्हणून आहे. असे वेगळ्या वेगळ्या प्रकाराने त्याची नावं आहेत. कठोपनिषदाचं नाव कठ ऋषींनी लिहिल्यामुळे लिहिलं आहे. कठ ऋषी हे वैशंपायनाचे शिष्य आणि वैशंपायन हे व्यासांचे शिष्य. व्यासांनी वेदांचे 4 भाग केले तेव्हा यजुर्वेदामधला शुक्ल यजुर्वेद हा जो भाग होता तो विकसित करण्याचं काम वैशंपायन ऋषींकडे दिलं. आणि त्या वैशंपायन ऋषींनी शिकवलेल्या या शिष्यानं त्या कृष्ण यजुर्वेदामध्ये हे उपनिषद आपल्या ज्ञानाचा, ते परत अनुभूतीच्या पोटी त्यांच्या तोंडून आलं, ते तिथे आलं, ते कठोपनिषद. 2 अध्यायामध्ये हा पूर्ण कठोपनिषद आहे. अध्याय म्हणजे साधारण 2 शाखा आहेत असं पण म्हणू त्याच्या. आणि या शाख्या प्रत्येक शाखेमध्ये किंवा प्रत्येक अध्यायामध्ये 3 वल्ली आहेत. वल्ली म्हणजे वेल, क्रीपर. साधारण शाखेला धरून जे जातं त्याला आपण क्रीपर म्हणतो. तर अशा ह्या टोटल 3 वल्ली आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि प्रत्येक वल्लीमध्ये 10 ते 15 मंत्र आहेत. अशा पद्धतीने कठोपनिषदाची रचना आहे. आता या वल्ली ज्या आहेत म्हणूनच या सगळ्या वल्लींवरची ही वृत्ती माझी मी आत्ता सांगायला सुरुवात करतोय असं शंकराचार्य पुढं म्हणतात. आता ते येणार आहे. याची सुरुवात जी झालेली आहे ती शांतिपाठानं झालेली आहे. आपल्याला माहिती आहे शांतिपाठ प्रत्येक उपनिषदामध्ये वेगळा वेगळा शांतिपाठ वापरला जातो. शांतिपाठ वापरण्याचा हेतू काय असावा, त्याचं नाव शांतिपाठ असं का असावं? पहिली गोष्ट म्हणजे ती शांती पाठासाठी आहे. पाठ जेव्हा म्हणायचं आहे, पाठ जेव्हा समजावून घ्यायचं आहे, पाठ जेव्हा विचारायला घ्यायचं आहे, हे सगळं करत असताना शांतीची गरज काय आणि ती शांतीची गरज कशासाठी आहे हे सांगताना आचार्य स्वतः असं म्हणतात की कोणत्या प्रकारच्या त्रासानी, 3 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या त्रासांनी तू वेढला गेलेलाच आहे, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. या 3 तापांनी तू वेढला गेलेला आहेस. या 3 तापांनी जर आपला ताप आपल्या नियंत्रणात ठेवला असेल तरच तू काहीतरी करू शकतोस. प्रचंड मस्तकशूळ होतं, मी बोलू शकत नाही. पाठीला कणाला भयंकर दुखायला होतं, मी बसू शकत नाही. आत्ता इथं आपण बसलो आहोत, लाईट गेली, आपण करू शकत नाही. इथे बसलो आहोत, पाऊस पडायला लागला, अधिदैविक, काही करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी न होणे हा सुद्धा एक भाग्याचा क्षण आहे. म्हणून ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत या कुणी केल्या, हे कुणी हे सगळं असं केलं की आपल्याला याचा अभ्यास, याची इच्छा जरूर आहे पण त्याला इच्छेला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचं काम कोणी केलं तर त्या शक्तीने केलं. म्हणून त्या शक्तीला तू मला दिलेल्या शांतीसाठी मी त्याचे आभारही मानतोय आणि त्याची प्रार्थनाही करतो. पण नुसती तितकीच प्रार्थना करत नाही आहे. तू मला हे 3 दिलेलंच आहेस, पण तू हे 3 दिलंस, माझी इच्छा आहे, मला सांगणारं कोणतरी भेटलंय, आम्ही सगळे एकत्र आलो आहोत म्हणून ज्ञानप्राप्ती होईल याची काही खात्री नाही आहे. का खात्री नाही आहे? म्हणून हा मंत्र म्हणायचा, ओम सहनाववतु. पहिली गोष्ट म्हणजे निर्देश कोणाचा आहे? ब्रह्माचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याला जो सगळ्यांचा आदी आहे, ज्याच्यापासून सगळं झालेलं आहे असा तो, त्याला पहिल्यांदा नमस्कार करून ओम आणि पुढे सहनाववतु. आता हा सहनाववतु हा पाठ लावतो कसा आपण? सह नव अवतु ही त्याची झाला विग्रह. पण त्याला अन्वय अर्थाने लावायचं असेल तर अवतु नव सह असा त्याचा हे अन्वय असा लागतो. अवतु नव सह. अव म्हणजे रक्षण, संरक्षण, अवधारणा, आवरण,
या सगळ्या ज्यांनी ज्यांनी प्रोटेक्शन दिलं जातं, संरक्षण मिळतं असं. आणि आता इथे आपण काय म्हणतो, ही प्रार्थनाच मुळात कशासाठी आहे? जो सांगतोय त्याच्यासाठी आहे, जो ऐकतोय त्याच्यासाठी आहे. शिक्षक आणि विद्यार्थी किंवा सहाध्यायी, आपण सहाध्यायी असं म्हणतो, सह अध्ययन करणारे, कारण त्याची गरज दोघांनाही तितकीच आहे. याच्यामध्ये सांगणाऱ्यावर ऐकणाराही तितकाच उपकार करतोय जितका सांगणारा ऐकणाऱ्यावर करतोय. कारण ऐकणाऱ्यामुळे सांगणाऱ्यावर, श्रोत्यांमुळे वक्त्यावर असणारी जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी वक्त्याला त्याच्या मर्यादेत ठेवते. तो त्याच्या मर्यादेपासून तसूभर जरी हल्ला, त्याची जागा विनयाची दंभानी घेतली की मग ते सहनावतू होत नाही, सह होत नाही ते. मग एक कोणतरी करायला जातो आणि मग सगळं गाडं फिसकटतं. इथे शांतीपाठच असं आहे की जे शिकायला त्या ऋषींकडे जरी विद्यार्थी गेलेले असले, ते जरी विद्यार्थी असले तरी सुद्धा शिक्षकांची सुद्धा त्याच्यामध्ये दृष्टी अशी आहे की आपण सर्वजण, कारण सगळ्यांचं कल्याण व्हावं अशी ही काहीतरी घटना इथं चालू आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार, बुद्धीनुसार वेगळा वेगळा कमी जास्त प्रकाश पडेल. तो त्यांच्या त्यांच्या प्रारब्धाचा, पण त्याच्यामध्ये म्हणणाऱ्याचा, ऐकणाऱ्याचा, एकत्र बसण्याचा कुठेही काही संबंध नाही. म्हणून मागताना सगळ्यांसाठी. कारण का सगळ्यांसाठी? जो ऐकतोय ते कुठलं तत्व आहे? आत्मतत्व आहे. सांगतोय तो कोण आहे? आत्मतत्व आहे. वर्णन कशाचं चाललंय? आत्मतत्वाचं चाललंय. कसा फरक असू शकेल? म्हणून सगळ्या आत्मतत्वांसाठी, म्हणजे सगळ्यांसाठी, सह ओम सह नौ अवतु. नौ म्हणजे द्वितीय आहे ते, वी असा शब्द वापरतो, अस असा आहे ते साधारण, म्हणजे मा नौ नहा अशा पद्धतीने ते येतं. लेट इट प्रोटेक्ट अस असा त्याचा अर्थ होतो. ते आम्हाला सगळ्यांना संरक्षण देऊ दे. ते म्हणजे हा निर्देश ब्रह्माचा आहे. आणि तो कसा ब्रह्माचा निर्देश आहे? ओमनी सुरुवात केलेली असल्यामुळे. पुढे आपण असं म्हणतो, सहनौ भुनक्तु. भुनक्तु नौ सह. आता भुनक्तु मधला जो भुनक्तु आलेला आहे तो भुज या धातूपासून आलेला आहे. भुज या धातूचे दोन अर्थ होतात. पालना अभव्यवहार योहो. एक भुजचा अर्थ असा होतो की पालयंती, पाळणे, प्रतिपाळ करणे, असा एक भुजचा अर्थ आहे. आणि दुसरा अभ्यव्यवहार म्हणजे भोजन. भोजन हा शब्द त्याच्यावरून आलेला आहे. आता प्रश्न असा येतो की इथे भुनक्तु जे म्हटलेलं आहे ते कशा दृष्टीने म्हटलेलं आहे? त्या भोजनाच्या दृष्टीने म्हटलेलं आहे. पण भोजनाचा आपला अर्थ असा आहे की भोजन म्हणजे मला लागतं खाण्यासाठी, ताकदीसाठी, अमुक असा विचार आहे. इथे भोजनाचा अन्न परब्रह्म अशा पद्धतीने विचार केलेला आहे. कारण मी जे जे काही करतो ते कशावर करतो? माझ्या प्राणांच्या ऊर्जेवर करतोय. माझ्या प्राणांना ऊर्जा कोणी दिली? त्या अन्नाने दिली. ते अन्न आम्ही भक्षण करतो, तेव्हा असं जे काही अन्न मी भक्षण केलेलं आहे किंवा ज्या अन्नाच्या मार्फत जे मला नरिश करतं, जे मला सुदृढ बनवतं, कशासाठी? ती दृढता कशासाठी येते? सुदृढता कशासाठी येते? तर हे शिकण्यासाठी. कारण शेवटी असं आहे की जे जे काही मी करतो त्याच्यामधून मग अगदी सायंटिफिकली सांगायचं झालं तर जो ग्लुकोज आणि जो ऑक्सिजन किंवा ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट जी मेडिकलमध्ये म्हणतात, शेवटचा एनर्जीचा क्षण जो मेंदूच्या सेल्स वापरतात, तो आला कुठून? तो त्या अन्नातून आला. तो सगळ्यांना तितक्याच प्रमाणामध्ये ते श्रेय देव. सहनो भुनक्तू, आम्हाला सगळ्यांना नरिशमेंट दे. नरिशमेंट म्हणजे इथे पैलवानकी नाही आहे. इथे जे मेंटल रेसलिंग चालू आहे, इथे जे बुद्धीचे जो वापर चाललाय, त्या बुद्धीला लागणारं जे जे काही अन्नतत्व आहे, ब्रह्मतत्व अन्नाच्या माध्यमातून जे येणार आहे ते सर्वांना मिळू, तशाच पद्धतीचे मिळू. सह वीर्यम करवावहे. वीर्यम हा शब्द जो आहे हा इथे ऊर्जा या शब्दाने आलेला आहे, ताकद या शब्दाने आलेला आहे. लेटेस बिल्ट सिनर्जी. सगळ्यांची ऊर्जा एकत्र येऊन आपण असं म्हणतो की मला इथे चांगली ऊर्जा मिळती आहे. ऊर्जा मिळते मी वातावरणातूनही मिळते आहे, बोलण्यातूनही मिळते, विचारातून मिळते आहे. माझ्या मनामध्ये असणारा सगळ्यांनी एकत्र मिळून शिकावा हा जो विचार आहे तो इतका जर सुदृढ असेल तर त्या विचाराने वेगळ्या प्रकारची ऊर्जा इथं प्रस्थापित होईल. माझ्या विचारांनी माझ्यासाठी तर होईलच होईल, पण माझ्या विचारांनी ती माझ्याबरोबर सहाध्यायी जे आहेत त्या सगळ्यांमध्ये होईल. म्हणून सहवीर्यम करवावहे. तेजस्विना वधितमस्तु. विग्रह असा आहे तेजस्वी नौ. आता इथला नौ मात्र षष्टीतला. तेजस्वी नौ अधितम अस्तु. अधितम म्हणजे अध्याय, अभ्यास. तेजस्वी नौ अधितम अस्तु म्हणजे मी अभ्यास करणार आहोत आम्ही सगळे. आणि या अभ्यासामध्ये आम्ही काय मागतोय? तेजस्वी असतो. या अभ्यासाने आम्ही सगळे ल्युमिनस, तेजस्वी व्हावं. तेजस्वी होणं म्हणजे काय?
अंगावर कांती तेजस्वी व्हावी असा अर्थ आहे. कोणतं तेज? मनाचं तेज की बुद्धीचं तेज? तेज म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे की आपण जो गायत्री मंत्र म्हणतो त्याच्यामध्ये भर्ग हा असा एक शब्द वापरलेला आहे. भर्ग हाचं इंग्लिश भाषांतर जवळात जवळ येणारा शब्द म्हणजे इफल्जन्स. प्रकाश ही गोष्ट विखुरलेली आहे. एकाच वेळी एक समयावच्छेदे जेव्हा एखादी गोष्ट उजळून निघते त्याला उजळणे म्हणतो. इट इज लाईक अ ब्लिट्झ क्रिक. एकाच वेळेला उजळून निघणे म्हणजे त्याच क्षणी आणि काहीतरी घडतं त्या क्षणी. आपण त्या क्षणाला सुद्धा बऱ्याच वेळा पकडण्याचा प्रयत्न, त्या क्षणी काहीतरी झालं असं जे होतं. म्हणून आपल्याला एखाद्या शब्दाचा वाक्याचा ज्ञानाचा अर्थ कळाला की तो त्या क्षणी आत्ता लक्षात आला असं म्हणतो आपण. आत्ता त्या क्षणात असतं ते सगळं. ते क्षणात असतं म्हणजे त्यावेळेला त्या कुटस्थाचा बुद्धीमध्ये पडणारा प्रकाश इतका तीव्र असतो की त्याला दुसरं काही करावं लागत नाही. तो पडला की जे काही त्याच्या समोर असेल ते सगळंच्या सगळं त्याला कळतं. आणि ह्याचं हे पटण्याचं महत्त्वाचं कारण काय आहे? स्वामी विवेकानंदांनी स्वतः सांगितलेली गोष्ट. मी वाक्य वाचत नाही, मी पॅरेग्राफ वाचतो म्हणायचे. ते वाक्य वाचतच जात नव्हते. त्यावेळच्या एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिकाचे 19 पैकी 11 व्हॉल्यूम त्यांनी वाचून काढले. केव्हा काढले असतील माहिती नाही. आणि त्याचा रेफरन्स केव्हा आला, संदर्भ केव्हा आला? ज्या वेळेला शांतिनिकेतनमधीलच्या बंगालमधले एक महत्त्वाचे, पुढे ते फार प्रसिद्ध पण झाले चित्रकार, ज्यांची चित्रकला भारताचा एक चांगला चित्रकार म्हणून होता, ते जेव्हा त्यांना भेटायला आले होते तेव्हा आपली चित्र दाखवायला आले होते आणि अर्धा एक तास स्वामी विवेकानंद त्यांना चित्र कशी काढायची हे सांगत होते. जाताना त्यांनी त्यांचा शिष्य त्यांना सोडायला गेला दरवाजापर्यंत, तर त्याला त्यांनी असं सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये चित्रकलेचं एवढं उत्कृष्ट ज्ञान असणारा माणूस मी कोणीच बघितला नाही म्हणाले. म्हणून त्यांनी येऊन सहज विचारलं यांना की म्हणाले स्वामीजी भारतीय तर तुम्ही त्यांना पाश्चिमात्य चित्रकलेबद्दल सांगत होता, हे कसं काय? तर त्यांनी सांगितलं ते एन्सायक्लोपीडियामध्ये आहे. त्यांनी विचारलं तुम्ही कधी वाचलात? म्हणले त्यात काय वाचायला चालू आहे वाचन. केव्हा वाचलात? ते म्हणले 11व्या व्हॉल्यूमपर्यंत आलेलो आहे मी. हे कसं झालं? हीच गोष्ट त्यांची जेव्हा ते जर्मनीला गेले तेव्हा घडलेली आहे. मॅक्स मुलरच्या भेटीला जायच्या अगोदरचा प्रसंग आहे. ते ज्या ग्रस्तांबरोबर मॅक्स मुलरकडे गेले त्या ग्रस्तांच्या घरी गेले होते. थकलेले होते. ब्रिटिश माणूस थकला की पहिल्यांदा तो आंघोळीला जातो. तर ते म्हणाले मला शावर घेतल्याशिवाय काय आपण पुढे जाऊ शकत नाही. स्वामीजी म्हणाले आमच्याकडे एकदाच स्नान करतात, त्याच्यानंतर संध्याकाळी. आता मध्ये काही नाही, मी आहे स्वच्छ म्हणले, थांबतो इथं. मग आता तुम्ही करणार काय इथं बसलायत म्हणून? काही वाचायला नाही म्हणाले. तो म्हणाला माझ्याकडे काय आहे, सगळं इंग्रजीचं आहे, माझ्याकडे काय वाचायचं? म्हणजे इंग्रजीचं कवितेचं पुस्तक आहे म्हणले, दिलं. हा गेला, ते आंघोळ केली, सगळं आलं, ते सगळं तयार होऊन बाहेर आला, बघतो तर एक गाढ त्याच्यामध्ये गुंतलेले होते. कसं काय वाटलं पुस्तक? म्हणले एकदम चांगलं आहे, 65वी कविता खूप सुंदर आहे. हा माणूस हसला, कारण याच्यासारखा काही दुसरा काही विनोदच असू शकत नाही का. अर्धा एक तासामध्ये तुम्ही 65वी कविता म्हटल्यानंतर ते म्हणाले नाही मी खरंच सांगतो. आणि ती मुखदूत म्हणून दाखवली विवेकानंद. तो सपशील त्यांच्या पुढे अडवाच झाला होता. तर हे कसं ते, आणि त्यांनी दुसरं काही विचारलं नाही, हे कसं म्हणून विचारलं. स्वामीजी फक्त एवढेच म्हटले की बऱ्याच असतात येतात ते सगळं वाटेत येतं म्हणाले ते सगळं. असंच त्यांच्या पुढच्या गुरुशिष्य संवादामध्ये त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की अमेरिकेमध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टी अगोदरच कळायच्या. अर्थात वाच्यता कुठे सिद्धपुरुषाचं ते लक्षण आहे, वाच्यता नाही. पुढे जेव्हा कुठेतरी त्यांच्या म्हणजे 2001 सालच्या नंतरची गोष्ट आहे, शिष्याबरोबरचे संवाद त्यांचे आहेत पुस्तकांमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की हो म्हणाले मला असं व्हायचं अमेरिकेमध्ये. किती वर्ष वास्तव्य होतं? जेवढे वर्ष वास्तव्य होते त्या वास्तव्यामध्ये त्यांना सगळंच कळायचं. समोर बसलेला माणूस कोणी आलं समोरून ना त्यांना कळायचं की हो कोण आहे. म्हणून रॉकफेलर सारखा माणूस जो त्यांच्या पायाशी लोळून घेतलं त्यांनी, त्याचं कारणच एक असं होतं की त्याला ज्याला पाहण्यासाठी अमेरिकेतली लोक त्या काळात गर्दी करायची, तो टेबलाच्या जवळीन उभा राहिला तरी स्वामीजी लिहितच होते. त्यावेळेला राजयोग लिहित होते ते. तो 2-3 वेळा खाकरून बघितलं त्याने स्वामीजींचं, कारण तो चिडलेला माणूस होता. रॉकफेलरनं विवेकानंदांच्या चिडायचं कारण वेगळं होतं. तो जवळजवळ त्यावेळेला काहीतरी 70-80 कंपनीचा डायरेक्टर होता. तो श्रीमंत माणूस होता, ऑइल कंपनीज होत्या. त्याच्या प्रत्येक डायरेक्टरच्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये एक माणूस ॲबसेंट आहे. काय झालं ते भारतातनं एक स्वामीजी आले, त्यांचं काहीतरी ऐकायला गेलं म्हणून. दिस इज वेस्ट ऑफ टाईम, वाय इज ही गॉन देअर. दुसरीकडे 2 वेळा असं झाल्यानंतर त्यांनी विचारलं हा कोण आहे. ज्या बाईच्या घरी हे राहिले होते तिथे जेव्हा हा गाडी घेऊन गेला तेव्हा गल्लीतली सगळी माणसं, रॉकफेलर त्या गल्लीत आल्या आल्या त्यांनी दुसरं काही नाही, तो भयंकर घमंडी पण होता. आल्या त्यांनी विचारलं त्या बाईला आय एम नॉट हिअर टू एक्सचेंज द प्लेझंटरीज, व्हेअर इज दॅट मॉन्क फ्रॉम इंडिया. ती म्हणाली वर बसलेत. तर लाकडी जिना होता त्याच्यावरनं खटखट आवाज करत गेला. स्वामीजी टेबलावर बसून काहीतरी लिहित होते. राजयोगाचा अध्याय चालला होता लिहायचा. तिथे येऊन त्यांनी आवाज बिवाज काढला, सगळं केलं. स्वामीजी शांत म्हणले, त्यांनी असं टेबलावर वाजवलं.
डोंट यू नोटीस आय हॅव कम हिअर. स्वामीजी म्हटले माहिती आहे मला आलात तुम्ही. व्हॉट डू यू थिंक ऑफ मी, म्हणजे मला काय निकृष्ट समजतात का? ही सेड नो आय नो यू. व्हॉट डू यू नो ऑफ मी. आणि त्यांनी त्याच्यानंतर 10 मिनिटं स्वामीजींनी सांगितलं तू काय आहेस. तो खाली बसला तिथे. हे कसं शक्य झालं तर ती जी बुद्धीची पातळी आहे, ती बुद्धीची पातळी त्याला म्हणतात तेजस्विना उदित मस्तू. ती बुद्धी आम्हाला येऊ दे. ती आली की मग सगळं सगळं सोपं आहे, पुढचं काही अवघड नाही आहे. म्हणून तेजस्विना उदित मस्तू, एनलाइटनिंग मा विद्विषा वहे, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आपल्या दृष्टीने. इथे शांतीपाठात तो शेवटी घेतला, तो पहिल्यांदा घ्यायला पाहिजे आपल्यासाठी. त्याचं कारण असं आहे, मा द्वेष. आणि द्वेष म्हणजे आपण हेट असं एवढंच घेतो. द्वेष हे क्रोधाचं सुद्धा रूप आहे. द्वेष क्रोध हे सगळं एकत्र असलेलं सगळं प्रकरण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की माझं ममत्व माझ्यावर इतकं आहे की अगदी जरी मी कितीही अभिनिवेश आणला तरी मला थोडं जरी कुठे अनुल्लेखाने कोणी काय केलं की कुठेतरी त्रास होतोच. ममत्व इतकं भिनलेलं आहे. आणि या ममत्वापोटी, या अहंकारापोटी माझ्यापेक्षा जास्त ज्ञान असणाऱ्याचा द्वेष, माझ्या अगोदर ती शिकली किंवा तो शिकला त्याचा द्वेष, मलाही येतच होतं फक्त माझं तेव्हा लक्ष नव्हतं, हे जे प्रकार होतात त्याचं कारणच असं की मनामध्ये कुठंतरी अहंकारापोटी तो द्वेष जन्माला आला. आपण अभ्यास करताना अशा पद्धतीने करू की एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. सुपंथ धरायचं चाललेलं आहे, आपण एकामेकांचे हात धरायचे आहेत. हो, शक्यता आहे तुम्ही मला 10 घास द्याल, मी 1 घास देईन, असू शकतं. माझ्याकडे जर 1 घास देण्याची जर ताकद असेल मी तेवढाच देईन. पण तो सुद्धा सहकार्य झालं, सहनावतू झालं. ते मग ते सहनोभुनक्तू झालं, एकत्र बसून जेवणं झालं. ते ज्याची ज्याची जी कपॅसिटी आहे त्या पद्धतीने झालं. पण म्हणून त्याला कमी येतं किंवा मला संस्कृतमधलं जास्त येतं, इथं बसलेलं कोणाला येत नाही, असं काहीतरी करून जर इथं बसण्याचा प्रयत्न केला तर या शांतीपाठातच तो संपला. तो कठोपनिषदाकडे जाऊच शकत नाही. शांतीपाठ हा करण्याचं कारण असं आहे की इतकं सगळं ज्याच्या लक्षात आहे, इतकं सगळं ज्यांनी अवधारणा केलेली आहे, जे मनामध्ये ठेवून आता तो उपनिषदांच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहे. आणि म्हणून एवढं सगळं झालं असताना सुद्धा आमच्यातलं सगळं हे झालं. आता आमच्यात नसलेलं जे आहे ते काय होऊ नये, त्या 3 तापांना त्रास होऊ नये म्हणून ओम शांती शांती शांती. आता इतका शांतीपाठ झाल्यानंतर आचार्यांचं ते आता जे आपण पुढे आपल्या आहे ते आपण सुरू करू शकतो. त्याला आपण संबंध भाष्य म्हणतात. त्याला आचार्यांनी काय केलेलं आहे तर कठोपनिषदावर संबंध भाष्य लिहिलेलं आहे. आचार्यांनी एक फार महत्त्वाची म्हणजे आपल्या दृष्टीने चांगली गोष्ट याच्यामध्ये केलेली आहे, ती म्हणजे आत्तापर्यंत आपण उपनिषदांबद्दल एवढं ऐकलं, उपनिषदांचा अर्थ नेमका काय हे आचार्यांनी या संबंध भाष्यात सांगितलेलं आहे. म्हणजे उपनिषद म्हणजे नेमकं काय हे फायनल ऑथॉरिटी जर ऐकायची असेल कुठे तर कठोपनिषदाच्या संबंध भाष्यामध्ये ते आचार्यांनी सांगितले, ते आपण पाहणार आहोत. पहिल्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात, हे कठोपनिषद टप्प्याटप्प्यानेच चालू शकतं, संपवायचं म्हणून आपण संपून त्याचा काही फायदा होणार नाही. आणि एक थोडंसं त्याच्यामध्ये पार्श्वभूमी संदर्भ असं घेऊन पुढे जाण्याचं कारण असं आहे की संकल्पना स्पष्ट होत जातील, तुमच्यावर माझ्या जास्त होतील आणि त्या पद्धतीने झालं थोडंसं आपल्या लक्षात सुद्धा ते राहू शकेल, विचारांना थोडी चालना मिळू शकेल या दृष्टीने. पहिल्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात, ओम नमो भगवते वैवस्वताय मृत्यवे ब्रह्मविद्याचार्याय नचिकेतसे च. इथे सॅल्युटेशन आहे, नमस्कार आहे. नमस्कार कसा आहे, पहिलाच नमस्कार बॉविंग किंवा नमस्कार किंवा पहिला जो प्रणिपात आहे तो कोणाला आहे, वैवस्वताला आहे. वैवस्वत म्हणजे कोण, विवस्वानाचा मुलगा. विवस्वान कोणाचा मुलगा, सूर्याचा मुलगा. कोणता सूर्य, कोणता तरी एक सूर्य, कारण सूर्य अनेक आहेत आपल्याकडे. सूर्याचा मुलगा. आता पहा कसं होतंय, वेदांची खासियत अशी आहे की ब्राह्मण आरण्यकांनी काहीतरी नवीन काढलं, उपनिषदांनी काहीतरी नवीन काढलं असं नाही आहे, जोडत जोडत नवीन उभा केलेला आहे. सूर्य आहे की नाही देवता, आहे. दिसते की नाही, दिसते. अर्घ्य देतो की नाही, देतो. पूजा करतो की नाही, करतो. हा झाला सूर्य. कशाचा, माझ्या दैनंदिन जीवनातील माझं जीवन सुसह्य करणारा ऊर्जेचा स्रोत, तो माझा सूर्य. अशीच संकल्पना ब्राह्मण आणि संहितेमध्ये आहे, मंत्रसंहितेमध्ये असंच आहे. आता आपण उपनिषदांकडे आहोत तेव्हा सूर्याचा तो पुत्र, पण सूर्य म्हणजे काय, ज्ञान सूर्य. जिथे संपूर्ण ज्ञानाचा सूर्य आहे
अशाच्या पोटी आलेला जो विवस्वान, त्याच्या पोटी जो आला, म्हणजे ज्ञानाच्या परंपरेत असणाऱ्या विवस्वताची ही घटना आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्या वैवस्वताला नमस्कार केलेला आहे. दुसरा नमस्कार कोणाला आहे? आता हे विवस्वताचं आपल्याला 4थ्या अध्यायामध्ये पण संदर्भ आलेला आहे विवस्वताचा. इमाम विवस्वते योगम प्रोक्तवान अहम असा तिथे संदर्भ आहे. तिथे भगवान असं म्हणतात की मी विवस्वानाला योग शिकवलेला आहे, असं 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 त्याचा संदर्भ तिथे आहे. याच्यामध्ये ओम नमो भगवते, आपण नेहमी ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणतो. त्यातला वासुदेवाय आपल्याला कळतो, भगवते कोण? हा भगवते म्हणजेच यम आहे, लॉर्ड ऑफ डेथ किंवा मृत्यूची देवता किंवा यम, तोच भगवते आहे. म्हणून त्याला पहिल्यांदा नमस्कार केलेला आहे. आता इथे या सगळ्या उपमा यमाला दिलेल्या आहेत. ओम नमो भगवते वैवस्वताय म्हणजे वैवस्वत, मृत्यवे, हा मृत्यवे जो आहे, वन हू नोज मृत्यू, त्याला मृत्यवे म्हणतात. आपल्याकडे यमाला एका खास करून ते सिनेमा इंडस्ट्रीमध्ये आणखीन गडबड करून टाकलेली आहे. यमाला फार वेगळ्या संदर्भामध्ये दाखवलं गेलेलं आहे. यमाची भूमिका फार वेगळी आहे. मृत्यूची व्याख्या कशी आहे आपल्याकडे वेदांमध्ये? या शरीराला पंचमहाभूत सोडून जातात त्याला मृत्यू आपण म्हणतो, वेद म्हणत नाही. अज्ञानो वय मृत्यू, जिथे जिथे अज्ञान आहे तिथे तिथे मृत्यू आहे, अशी मृत्यूची व्याख्या केलेली आहे. मग यम कोण आहे? जो अज्ञानी माणसाला मृत्यू होतो, अशा अज्ञानी माणसाच्या मृत्यूचा कारणीभूत नव्हे, तर तो जो त्याला मृत्यू होतो तो होऊ नये असं ज्ञान ज्याच्याकडं आहे, म्हणून तो मृत्यूला फार जवळून जाणतो, असा तो यम आहे. खरं यम म्हणजे काय आहे? यमाचा खरा अर्थ काय आहे? डिसिप्लिन. यम नियम आहेत आपल्याकडे. मग डिसिप्लिनचा आणि मृत्यूचा कसा संबंध आहे? की ज्याला अज्ञानामुळे होणारा मृत्यू टाळता येतो आणि तो टाळल्यामुळे ज्यानं मृत्यू जवळून पाहिलेला आहे, आणि जो जो अज्ञानी त्याच्या त्याच्या मृत्यूची जो व्यवस्था करतो, असा तो यम. आणि तो जो यम आहे त्याला या मृत्यूतून निघण्याची किंबहुना अज्ञानामुळे होणाऱ्या मृत्यूतून कसं बाहेर पडायचं याची पक्की माहिती असल्यामुळं, नाहीतर नचिकेताला तिथं जायची काय गरज होती? जो घेऊन जातो त्याच्याकडे कोणी जात नाही, जो देतो त्याच्याकडे जातात. तो घेऊन जातो, पण तो घेऊन जातो अज्ञान, आणि अज्ञान घेऊन गेल्यामुळे त्याला माहिती आहे की मृत्यू कसा टाळायचा. जिथं अज्ञान नाही तिथं मृत्यू कसा असेल? म्हणून जो मृत्यूला टाळू शकतो असा तो देव. म्हणून आपल्या कोणत्याही शास्त्रीय ग्रंथामध्ये डेव्हिल किंवा सॅटन नावाची संकल्पना नाही आहे. असुर हे डेव्हिल नाही आहेत. असुर हे भक्त आहेत. असुरांचा नेताच वरून आहे. त्यामुळं असुरांना आपण हे सगळं चुकीची पुराणं आणि पुराणांचे सिनेमे यामुळं हा सगळा प्रकार झालेला आहे. यमाची व्याख्या अशी नाहीच आहे. म्हणून आचार्यांनी इथे यमाला मृत्यवे असं म्हटलेलं आहे. अरे मृत्यू जाणणाऱ्या तुला मृत्यवे ब्रह्मविद्या आचार्य, त्याला काय म्हटले पहा. म्हणजे इथे 3 उपमा दिलेल्या आहेत यमाला. भगवते लॉर्ड ऑफ डेथ, वैवस्वतः ब्रह्मविद्या आचार्य, वन हू नोज मृत्यू, ज्यांनी मृत्यूला जवळून पाहून जिंकलेला आहे असा तो. आता असा जर मृत्यू असेल तर या तिघांनाही त्यांनी नमस्कार तर केलेला आहे. गमतीची गोष्ट अशी आहे की पुढं नचिकेतसे असंही म्हटलेलं आहे. त्या लहान मुलाला सुद्धा नमस्कार केलेला आहे. का नमस्कार केलेला आहे? कोणत्याही व्यक्ती बालादा अपि सुभाषित ग्राह्य, कुणीही काहीही चांगलं काम करू दे ते देवतुल्यच असतं. आपला लहानात लहान बाळ जेव्हा येऊन आपल्याला आनंद देतं तेव्हा देव आनंद देत असतो. आपल्याला ते आपला नातू किंवा मुलगा वाटतो, पण देव आपल्या समोर येऊन आपल्याला आनंद देत असतो. ते माझ्या प्रारब्धात तो आनंद आहे म्हणून. तेव्हा मी त्याला माझा मुलगा किंवा नातू म्हणून जरी जवळ घेतलं तरी मी त्याला त्याच्याबद्दल उपकृत असलं पाहिजे, कारण त्या माध्यमातून मला देव दिसला. तसं नचिकेताच्या माध्यमातून नचिकेताने तो जर प्रश्न विचारला नसता तर किती लोक ज्ञानापासून उपेक्षित राहिली असती. याचा अर्थ की ज्या नचिकेतानं आत्ताच नव्हे तर आतापासून पुढे येणाऱ्या हजारो असंख्य लाखो लोकांना
सगळेच ज्ञानाला प्राप्त असं होतील ना असं नाही, पण आज इथे कमीत कमी 10 माणसं नचिकेतामुळे हा अभ्यास करतायत. मग असं त्याचा उपकार आपल्यावर किती आहेत असं कोणाला वाटतंय? ज्यांचं सगळं झालेलं होतं अशा आचार्यांना वाटतं. आपल्याला तर वाटाव्यात काय नवल नाही आहे. असं वाटल्यामुळं त्यांनी या चारही लोकांना नमस्कार केलेला आहे. आणि नमस्कार करून ते पुढच्या वल्लीकडे पुढच्या श्लोकाकडे जातात. आता पुढचा जो श्लोक आहे, कुठला श्लोक घेतला आहे पण आता दुसरा? हां, इथे याच्या पूर्वी एक छोटासा वल्ली काही भाषामध्ये एक वल्ली आहे अजूनही, आणि ती अशी आहे की अथ कठकोपनिषद वल्लीनाम सुखार्थ प्रबोधनार्थ अल्पग्रंथावृत्तीर आरंभते असं एक आहे. ती या प्रिंटआउटमध्ये नाही, कारण काही भाषांमध्ये आहे काही भाषांमध्ये नाही आहे. त्याचा अर्थ इतकाच आहे की अथ तो धर्मजिज्ञासा, अथ तो ब्रह्मजिज्ञासा, इथंही अथ वापरलेला आहे. अथचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे अथ मंगलार्थ आहे एक, आणि दुसरं अथचा फार महत्त्वाचा अर्थ आहे. पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी पहिला शब्द कुठला वापरला? आता. आता म्हणजे केव्हा? सगळं ज्याचं झालेलं आहे. पसायदान आपण पटदिशी वाचायला घेतो, पण ते वाचणाऱ्याचा अधिकार कोणाला अधिकार आहे तो वाचण्याचा? ज्याचं सगळं झालेलं आहे त्यांनी आता, अथ ज्याचं सगळं पूर्वीचं सगळं, ज्याची बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या व्हायच्या त्या कर्मशुद्धी अमुक तमुक सगळं झालेलं आहे त्याला आता मी सांगतोय, अशा दृष्टीने असाही अर्थाचा अर्थ आहे. अथ काठकोपनिषद वल्लीनाम सुखार्थ प्रबोधनार्थम. सुखार्थ म्हणजे फार हळूवार आणि व्यवस्थित समजावं म्हणून. हे करताना कठीण वाटते आपल्याला, पण आचार्य म्हणतात की मी सुखासाठी म्हणजे सुखाने आनंदाने चांगलं अगदी सोपं वाटावं म्हणून सुखार्थ प्रबोधनार्थ. माझा हेतू त्याच्यामध्ये काय आहे की प्रबोधन व्हावं. तुम्ही मला मोठं म्हणावं हा त्यांचा उद्देश नाही, तुम्ही आणखीन काही व्हावं म्हणून तुमचं प्रबोधन व्हावं. मग प्रबोधन म्हणजे काय? बोध होतोच, प्रकर्षेन बोध. प्रकर्षाने कशाचा प्रकर्षाने बोध व्हायला पाहिजे? त्या तत्वाचा प्रकर्षाने बोध व्हावा म्हणून अत्यंत सोप्या शब्दामध्ये काठक ऋषींनी सांगितलेल्या वचनांचा थोडक्यात वृत्ती म्हणून 6 वल्लीमध्ये हा ग्रंथ मी आरंभ करीत आहे, असा या वाक्याचा अर्थ आहे. आणि मग त्या वाक्याचा पुढे अर्थ चालू होतो. मला वाटतं आता 8:15 वाजतायत, थोडं जड पण आहे. आता जेव्हा अजूनही आपण भाष्याच्या मंत्रांचा अभ्यास करतोय आणि हे झाल्यानंतर कठोपनिषदाचा अभ्यास. असं करण्याचं कारण असं आहे, कठोपनिषदामध्ये ज्या ज्या काही ऋचात जे मंत्र येणार आहेत त्या त्या मंत्रांचा अर्थ लावण्यासाठी हे भाष्य महत्त्वाचं आहे. आचार्यांनी हे भाष्य अशा पद्धतीने केलेलं आहे की नंतरच्या मंत्रांवर तर भाष्य केलेलंच आहे, पण त्या मंत्रांमधले काही महत्त्वाचे मंत्र घेऊन या भाष्यामध्ये त्यांनी पूर्वपीठिका तयार केलेली आहे. म्हणजे हे वाचून जो कठोपनिषदाला हात घालेल त्याला कठोपनिषद सोपं जाईल, याच्यामध्ये काही वाद नाही आहे. तेव्हा पुढच्या वेळेला जेव्हाही आपण भेटू त्यावेळेला आता या भाष्याला सुरू करू. इथंपर्यंत काही शंका असतील किंवा काही आपल्याला बोलू शकत असतील आपण बोलूया. नाही, थोडासा प्रयत्न करतोय पण म्हणजे असं कोणी सांगणंच शक्य नाही. नाही असं काही नाही, पण कसं होतं की एक तर तो उपनिषद आपल्याला करायचे 10 करायचे अशा पद्धतीने काकांनी सांगितलेले ओव्यांची परेड करायची नाही, आणि काका आपल्याला गुरुतुल्य आहेत त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक तरी ओवी अनुभवावे. तसं एक 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 हळूहळू करत गेलेलं बरं. जितकं आतापर्यंत आपण ऐकलं त्याचा आपल्याला परत थोडं मनन चिंतन करता येईल, विचार करता येईल, आणि मग पुढच्या वेळेला जेव्हा आपण भेटू त्यावेळेला तेव्हा श्लोक घेऊ. याच्यावर लिहिलं बऱ्याच जणांनी आहे, कठोपनिषदांवर सगळ्यांची आहे. आचार्यांचं घेण्याचं कारण असं आहे की यांच्यापासून स्फुरण घेऊन बाकीच्यांनी केलेलं आहे. तेव्हा आपण रंगनाथानंदांचं घेऊ शकतो, गंभीरानंदांचं घेऊ शकतो, असं काय त्याला चिन्मयानंदांचं घेऊ शकतो, असं काही कुठे बंधन नाही आहे. सगळ्यांनी तेच सांगितलं, सांगण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. आचार्यांचं काय की आचार्यांच्या स्फुरणावर बाकीच्यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे आपण जर थोडंसं काय म्हणतो ना की होलसेलमध्ये जाऊन जर माल घेतला तर थोडा आणखीन जरा व्हरायटी मिळते, अशा पद्धतीने आहे. बाहेर तेच आहे, ते बाकीच्यांनी तेच सांगितलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे आपण गेलं तर काही याच्यामध्ये आणखीन एक मोठा फायदा मला स्वार्थ असा दिसतो. इथे आपण जेव्हा वाचायला जातो तेव्हा या उपनिषदाबरोबर बाकीच्या उपनिषदांची पूर्वपीठिका आपल्या पण तयार व्हायला लागते.
त्यामुळे इथून जर समजा ईशावास्याकडे गेले किंवा प्रश्नोपनिषदाकडे गेलो तर थोडं आणखीन सोपं होत जाईल. आणि आचार्यांनी काय केलेलं आहे की उपनिषदात सगळ्याच 10वर लिहिलेलं आहे ते, त्यामुळे लिहिताना त्यांनी एक सुसूत्रता ठेवलेली आहे. म्हणजे त्यांचं दुसऱ्याकडचं वाचायला गेल्यानंतर आपल्याला या गोष्टींचा तिथे फायदा होणार. त्यामुळे थोडासा आपण पुढे किती करतोय उपनिषद काय माहिती नाही आहे, पण सुरुवात साधारण अशी असावी अशा दृष्टीने करतोय. हरी ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.